संस्कृती युवा प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आणि या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, ज्या विषयाच्या संदर्भानं मी आज आपल्या समोर व्यक्त होणार आहे त्या विषयाच्या संदर्भानं व्यक्त होण्याच्या अगोदर एक दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतो आणि मग विषयाकडे येतो। पहिली महत्त्वाची गोष्ट अशी, टाळ्या वाजवून मला थांबवावं लागणार नाही याची मी काळजी घेईन इतपत बोलेन। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मी तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला 1 तास किंवा जितका वेळ मी बोलेन तितका वेळ मी तो घेतो आहे याची मला पूर्णतः कल्पना आहे। त्यामुळे मी बोलत असलेला प्रत्येक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा असेल, तो उपयोगाचा ठरेल याची पूर्णतः काळजी घेईन। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी, आदरणीय घोरपडे सर, मला याची कल्पना आहे, मला याची जाणीव आहे की माझ्या समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर आणि श्रोते जे आहेत ते माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं मोठे आहेत। त्यामुळे मार्गदर्शन देणं, सल्ला देणं किंवा उपदेश देणं या हेतूनं मी या व्यासपीठावरती अजिबात उपस्थित नाही। जो या व्याख्यानमालेचा विषय आहे त्या व्याख्यानमालेच्या विषयाच्या संदर्भात फक्त तुमच्याबरोबर काही काळ संवाद साधण्याच्या हेतूनं आपल्या समोर उपस्थित आहे। मला एक महत्त्वाचा योगायोग या ठिकाणी आठवला आणि तो योगायोग फार महत्त्वाचा आहे। आता हा योगायोग आहे ते कितपत जुळतंय हे आपण समजून घ्या। गार्डनर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्या गार्डनर नावाच्या मानसशास्त्रज्ञानं 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत। म्हणजे त्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये किंवा एखाद्या बाळामध्ये विकसित झाल्या तर त्या बाळाचा सर्वांगीण विकास झाला असं गार्डनर नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो। बुद्धिमत्ता विकसित होण्याचा आकडा आहे 8। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, लग्न झाल्यानंतर एखादी नववधू ज्या वेळेस आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून पायाला स्पर्श करते त्यावेळेस तिला जो आशीर्वाद दिला जातो तो आशीर्वाद देताना देणारी व्यक्ती असं म्हणते, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। आता हे अष्टपुत्र म्हणजे 8 पुत्र असा त्याचा अर्थ नाहीये, तर मला असं वाटतं की ते अष्टपुत्र याचा अर्थ 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता ज्या आहेत त्या बुद्धिमत्तेनं संपन्न असणारं बाळ तुझ्या पोटी जन्माला यावं अशा पद्धतीचा तो आशीर्वाद आहे। आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण जगभरात बुद्धीची देवता म्हणून ज्या देवाला ओळखलं जातं त्या देवांची स्थानं देखील अष्टविनायक म्हणजे 8 आहेत आणि त्यातल्या एका स्थानाच्या समोर मी बोलतोय। हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सन्मान आहे आणि हा योगायोग आहे। ज्या विषयाच्या संदर्भाने मी बोलणार आहे त्या विषयाची गरज अधिक आहे। ती गरज व्यक्त करत असताना अगोदर ज्या गोष्टी सांगतोय त्या फार महत्त्वाच्या आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये 2 त्रिकोण फार महत्त्वाचे मानले जातात। पहिला त्रिकोण त्याच्यातला शिक्षण क्षेत्रातला असा आहे, एका कोणावरती शिक्षक आहे, दुसऱ्या कोणावरती विद्यार्थी आहे आणि तिसऱ्या कोणावरती पालक आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे की या तिन्ही कोणाचा एकमेकाशी जितका दृढ संबंध असेल किंवा जितका सकस संबंध असेल तेवढी शिक्षण प्रक्रिया यशस्वी होते। म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांचा पालकांशी संबंध असला पाहिजे, पालकांचा शिक्षकांशी संबंध असला पाहिजे आणि शिक्षकांचा विद्यार्थ्याशी तेवढ्या ताकदीने संबंध असला पाहिजे। मला स्वतःला असं वाटतंय की विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध अतिशय चांगला आणि सकस आहे। विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्यावरती विश्वास आहे, परंतु पालकांचा विद्यार्थ्यांशी आणि पालकांचा शिक्षकांशी संबंध आहे का याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे। पालकांचा विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी 2 महत्त्वाच्या वेळेस संबंध येतो। पहिलं प्रवेश घेण्याच्या दिवशी म्हणजे साधारण आजच्या दिवशी, आणि दुसरं आपल्या बाळाला मार्क कमी पडले की मग या 2 घटकांची आठवण आपल्याला होते। एक पालक शाळेमध्ये जातात आणि असं शिक्षकांना विचारतात, माझ्या बाळाला का मार्क कमी पडले? शिक्षक विचारतात, तुमचं बाळ कितवीच्या वर्गात आहे? पालक 2 मिनिटं थांबतात
आठवायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात नाव माहिती, मी नाव सांगतो कितवीच्या वर्गात आहे मला माहिती नाही. म्हणजे बहुतांश वेळेला आपलं बाळ कितवीच्या वर्गात आहे हे माहिती नसताना देखील निकालाच्या दिवशी शिक्षकांनी त्या मुलाला घडवायला पाहिजे ही एक अपेक्षा ठेवून असणाऱ्या पालकांची संख्या अधिक आहे. हा त्रिकोण एकमेकाशी अधिक दृढ व्हायला हवा. आणि शिक्षण क्षेत्रातला दुसरा त्रिकोण जो आहे तो फार महत्वाचा आहे. मुळात या क्षेत्राच्या संदर्भाने व्याख्या करताना विनोबा भावेंनी खूप चांगली व्याख्या केली. विनोबा भावे असं म्हणतात की शिक्षक हा विद्यार्थीपरायण असावा, विद्यार्थी हा ज्ञानपरायण असावा आणि ज्ञान हे सेवापरायण असायला पाहिजे. आणि ही जर व्याख्या पूर्ण व्हायची असेल तर त्याच्यातला दुसरा त्रिकोण आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तो दुसरा त्रिकोण किंवा त्यातल्या तीन संकल्पना काय आहेत? 1947 ला गांधी 1937 ला गांधीजींनी एक शिक्षण पद्धती आणली. त्या शिक्षण पद्धतीचं नाव आहे वर्धा शिक्षण पद्धती किंवा तिला बुनियादी किंवा मूलोद्योगी शिक्षण पद्धती असं म्हटलं जातं. आता ही नावं लक्षात ठेवायची इतकी गरज नाही, पण ही पद्धत काय आहे ती समजून घेऊया. गांधीजी या 1937 ला आणलेल्या वर्धा शिक्षण पद्धतीमध्ये असं म्हणतात की बालकाचा विकास होणं म्हणजे त्याचा 3H चा विकास होणं आहे. आता हा 3H म्हणजे काय आहे? तर पहिला H त्याचा हेडचा विकास झाला पाहिजे, दुसरा H त्याच्या हार्टचा विकास झाला पाहिजे आणि तिसरा H त्याच्या हँडचा विकास झाला पाहिजे. हे 3H आहे. हे 3H म्हणजे काय? त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे आणि त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे. या तीन गोष्टीचा विकास जर झाला तर आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येईल. पण हे व्यक्त करताना वाईट वाटतं. गांधीजींनी 1937 ला शिक्षण पद्धतीने सांगितलं. दुर्दैवानं अत्यंत धाडसाचं विधान करतोय. आजही आम्ही बाहेरच्या देशांनी फेकून दिलेली शिक्षणाची पद्धत वापरण्यामध्ये आम्ही समाधान मानतो आहोत. म्हणजे आपली शिक्षण पद्धती मुळात सकस आणि चांगली असताना देखील काही गोष्टींच्या वेळापट्टी, म्हणजे जपानमध्ये जर बघितलं तर मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अट्टास जपानमध्ये आहे. आम्ही कोणत्या गोष्टीकडे जातोय हे जर असं तपासून घ्यायला हरकत नाहीये. तो विषय वेगळा आहे. पण ह्या 3H चा विकास आम्ही मुलांचा करण्यासाठी शिक्षण व्यवस्था आणि पालक हे दोन घटक आम्ही सक्षम केलेत का? तर दुर्दैवानं नाही असं म्हणावं लागतं. कारण त्याचं कारण सांगतो. विद्यार्थ्याचा किंवा बाळाचा आपल्या बौद्धिक विकास होणं म्हणजे काय? तर गेल्या 20-25 वर्षामध्ये मी पाहतो आहे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास म्हणजे मार्कलिस्टला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता मानण्याचा काळ सुरू झाला. आपल्या बाळाला मार्कलिस्ट वरती आलेला आकडा जर जास्त असेल तर आम्ही असं म्हणतो की माझं बाळ हुशार आहे. पण बौद्धिक विकासातला एक पैलू तो पूर्ण झाला की त्याला शाळेमध्ये चांगले मार्क पडले. पण बौद्धिक विकासामध्ये काय येतं? तर बौद्धिक विकासामध्ये येतं त्याची स्वतःची मतं तयार झाली पाहिजेत, त्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे, त्याला खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय हे समजलं पाहिजे. हे बौद्धिक विकासामध्ये येतं. त्याची निर्णय प्रक्रिया योग्य पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे. हे त्याच्या बौद्धिक विकासामध्ये येतं. परंतु आम्ही तो बुद्धीनं हुशार आहे हे कशावरती मानतो? तर मार्कलिस्टला त्याच्या मार्कावरचे आकडे आहेत त्याच्यावरूनच आम्ही मानतोय की तो खूप बुद्धिमान आहे. आणि इथंच ही पहिली गोष्ट सुटते आहे. गेल्या 10 वर्षात तरी असा हा भोपळा तयार झालाय. गिरीश कुबेरांनी लिहिलेल्या एका लेखाचा संदर्भ देतो. ते असं म्हणाले होते की मला 60-70% पडलेल्या मुलांची भीती वाटत नाहीये, मला उत्तीर्णांची उरसपोट नावाचा तो लेख आहे त्याच्यात त्यांनी लिहिलंय की जो हा फुगवटा तयार झालाय तो 95-98 मार्कापर्यंत जो तयार झालाय या मुलांना वेगवेगळ्या मार्गांनी ते 10वी किंवा 12वीला मार्क पडतात. आणि जो हा मुलगा पुढे इंजिनिअरिंग किंवा कुठल्या तरी क्षेत्रात गेला त्यावेळेस मात्र त्याला मूळ कसं आपलं दाखवता येत नाही, त्याची मूळ बुद्धिमत्ता बाहेर येत नाही आणि त्यावेळेस आयुष्यातली 6-7 वर्ष त्याची वाया जाण्याची शक्यता राहते. म्हणून बौद्धिक विकास आम्हाला समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्याला हे वर्गीकरण करता आलं पाहिजे आणि त्यातला एक पैलू मानून आपण त्याला चाललो पाहिजे की त्याची जी मार्क आहे तो एक पैलू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे. आणि भावनिक विकासाला आत्ताच्या काळामध्ये आपण स्थानच देत नाही आहोत. परंतु मी म्हणत नाहीये
तुम्ही कुठल्याही मानसोपचार तज्ञांच्याकडे गेलात किंवा जसं मगाशी सरांनी सांगितलं की त्याची जी IQ टेस्ट आहे तशी EQ टेस्ट असते, म्हणजे त्याच्या बुद्धीची जशी टेस्ट केली जाते तशा भावनेची देखील टेस्ट केली जाते. तर भावनिक दृष्ट्या जितका मुलगा किंवा मुलगी संपन्न असेल तेवढा त्याला बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते किंवा त्याला तिथं आपली चुणूक दाखवता येऊ शकते. पण आता आम्ही आमच्या मुलांना भावनांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करत नाही आहोत. मला असा प्रश्न पडतो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनी शोधा. त्याच्यात मार्क लिस्ट वरती गुणांचा आकडा जो आहे ती टक्केवारी 98% मार्क आहेत त्याला, आणि त्याला आपल्या घरातल्या माणसांच्या वेदना कळत नाही, त्याला दुःख कळत नाही, त्याला आई आजारी असलेली समजत नाही, वडिलांच्या आयुष्यातल्या अडचणी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तर ह्या 98%चं आम्ही नेमकं काय करायचं? मी 15 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. माझा एक मित्र असं मला म्हणाला, सर माझ्या घरात आजीचं निधन झालं आणि आजीचं निधन झाल्यानंतर देखील मला माझ्या डोळ्यात पाण्याचे 2 थेंब देखील आले नाहीत, मला रडायलाच येईना. घरातली रडतेली बघून तरी मला असं वाटत होतं की मला हुंदका येईल, पण मला रडायला आलं नाही. मी 15-20 मिनिटं थांबलो, अर्धा तास थांबलो आणि पुन्हा घरात मी बाहेर पडलो, पण माझ्या डोळ्यात पाण्याचा थेंब आला नाही. आजी गेल्यानंतर देखील जर डोळ्यात पाण्याचा थेंब येत नसेल तर त्या बाळाचा कोणता विकास झाला आपण मान्य करतोय. म्हणून त्याचा भावनिक विकास होणं हे फार गरजेची गोष्ट आहे. ही कोण करू शकतं? मला वाटतं ते पालकच योग्य पद्धतीने त्याचा भावनिक विकास करू शकतात. कशा पद्धतीने भावनिक विकास करता येतो? तर मुलांना समजून घेणं ही भावनिक विकासाची पहिली पायरी आहे. आम्ही त्यांना समजून घेतो आहोत का? आम्ही त्यांना ऐकतो आहोत का? त्यांना पाहतो आहोत का? त्यांच्याकडे आमच्याकडे अधिक लक्ष आहे का? एका कवितेचा संदर्भ देतो, फक्त समजून घ्या. कविता आहे ती, मी ती कविता सांगत नाही, त्या कवितेचा फक्त आशय सांगतोय. निळा पोपट नावाची ती कविता आहे. काय होतं की एका शाळेमध्ये एक शिक्षक शिकवत असतात, चित्रकलेचा तास असतो आणि चित्रकलेच्या तासाला ते शिक्षक शिकवत असतात. फळ्यावरती ते पोपटाचं चित्र काढतात. सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही पोपटाचं चित्र काढून घ्या. मुलं पेन्सिल बाहेर काढतात, ती तासतात आणि पोपटाचं चित्र आपल्या चित्रकलेच्या वहीमध्ये काढायला सुरुवात करतात. शिक्षक वर्गामध्ये इकडं तिकडं असं फिरत असतात. मुलं काय काय काढतायत हे बघत असं फिरत असतात. 10-15 मिनिटं निघून जातात आणि मुलं ते पोपटाचं चित्र फळ्यावरती काढलेलं आहे तसंच्या तसं वहीमध्ये काढून घेतात. सगळ्या वर्गाचं चित्र काढून झालेलं बघितल्यानंतर शिक्षक वर्गामध्ये पुन्हा सूचना देतात, तुमचं चित्र काढून झालंय तर आता हे चित्र रंगवून घ्या. मुलं पुन्हा रंगपेट्या खडूपेट्या बाहेर काढतात आणि ते चित्र रंगवायला सुरू करतात. शिक्षक वर्गामध्ये फिरत असतात आणि फिरत 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 ते शेवटच्या बेंचवरती येतात. एक मुलगा पोपटाला निळा रंग देत असतो. शिक्षक थांबतात त्याच्याजवळ आणि त्याला म्हणतात, अरे तू पोपटाला निळा रंग का देतोयस? तुला माहिती नाही का पोपट हिरव्या रंगाचा असतो, तू पोपटाला निळा रंग का देतोयस? तो मुलगा काही बोलत नाही. शिक्षक थोडं ओरडतात त्याला, आता मारायचं नाही, त्यामुळे ते ओरडतात आणि शिक्षक निघून जातात पुढे. शेजारचा जो मुलगा असतो बेंचवरचा, तो मुलगा त्या मुलग्याला विचारतो, अरे पोपटाला हिरवा रंग असतो, तू पोपटाला निळा रंग का देतोयस? त्यावेळेस त्या मुलग्यानं दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तो मुलगा असं म्हणतो, मला माहिती आहे पोपटाला हिरवा रंग असतो, पण माझ्या रंगपेटीतला हिरवा रंग संपलाय आणि हिरव्या रंगाला सूट होणारा दुसरा रंग कुठला असेल तर निळा रंग आहे. हिरव्या रंगाला सूट होणारा दुसरा रंग निळा रंग आहे हे त्या बाळाला समजलेलं, शिक्षकांना नाही पालकांना समजणं म्हणजे पालकत्व आहे. मुलांच्या मनामध्ये चाललेली गोष्ट त्यांनी शब्दाच्या माध्यमातून व्यक्त न होता ती आमच्यापर्यंत पोहोचणं किंवा आम्ही ते समजून घेणं हे पालकत्व आहे. आणि जेव्हा आम्ही ती समजून घेतो त्यावेळेस त्याच्या भावनेचा विकास होतो. पण ही समजून घेण्यामध्ये आम्ही काय नमूद केले तर कधी कधी मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो असं म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना मित्र मानलंय, त्याला त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टीचा निर्णय घेण्याचा आम्ही त्याला स्वातंत्र्य दिलंय. ठीक आहे, आम्ही मित्र मानले जर असं म्हणत असू तर फक्त ठराविक गोष्टीमध्ये त्याला मित्र मानलंय का सगळ्याच गोष्टीमध्ये मित्र मानलंय हे कधीतरी याच्यावरती विचार करायला हवा. आम्ही ठराविक गोष्टीमध्ये त्याला मित्र मानलंय. काही काही पालक काय म्हणतात बघा, आम्ही त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंय. कितव्या वयात त्याला हे स्वातंत्र्य दिलं
ज्या वयामध्ये त्याला आपल्या आयुष्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय कळत नाही, अशा काळात तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य कदाचित त्याला स्वैराचार म्हणून वापरण्याची शक्यता अधिक आहे. आम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. आम्ही आमच्या बाळाचा हात कुठपर्यंत धरणं अपेक्षित आहे, पण आम्ही बऱ्याच वेळा ते करत नाही. आम्ही सांगतो की आम्ही मित्रत्वाप्रमाणे वागतोय म्हणून त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंय. जर असं असेल तर तुमच्या आर्थिक व्यवहार त्याच्या हातात द्यायला काय हरकत आहे? असाही तो मित्रच आहे. आणि मित्राला जर सगळं स्वातंत्र्य दिलं असेल तर तुमच्या आर्थिक व्यवहार त्याच्या हातात द्यायला आम्ही काय हरकत आहे? पण आम्ही ते देत नाहीये. महत्वाच्या ठिकाणी आम्ही त्याला काय केलंय? मागे ठेवलंय. आणि आपल्याला ज्या क्षेत्रातलं कळत नाही किंवा कळवून घ्यायची इच्छा नसते अशा क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना स्वातंत्र्य देतोय. हे खरं तर फार कमी झालं पाहिजे. पालक विद्यार्थ्यांचे मित्र असले पाहिजे, पण कोणत्या ठिकाणी आणि किती कालावधीपर्यंत हे देखील समजून घ्यायला पाहिजे. आणि मी ते सांगेन. तिसरा महत्वाचा विकास त्याच्यातला जर कुठला असेल तर त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे. हा 2 पातळीवरचा आहे. मुळात त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तो पालकांनी करायला पाहिजे. कारण आता फास्ट फूडच्या काळामध्ये मी बघतोय सकाळी 6 वाजता कोल्ड्रिंकची बाटली पिणाऱ्या मुलांची संख्या आहे. रात्री जेवणानंतर आठवडाभर सलग आईस्क्रीम त्याला आवडीनं देणाऱ्या पालकांची संख्या आहे. प्रेम व्यक्त करण्याच्या जागा आहेत, त्या जागी आम्ही प्रेम व्यक्त करायला पाहिजे. चुकीच्या जागी प्रेम व्यक्त करण्यानं ते प्रेम वाढतं किंवा मुलांना आपण सांभाळणं असं वाटत असेल तर ते चूक आहे. मी काही ठिकाणी बघतोय घरातला फ्रीज वेगवेगळ्या चॉकलेटनी भरलेला असतो. त्याला हवं तेव्हा तो चॉकलेट घेऊ शकतो आणि तो खाऊ शकतो. या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्रेम मानताय किंवा सलग 15 दिवस त्याला रात्री आईस्क्रीम देणं या गोष्टीला प्रेम मानताय. परिणाम काय आहे याचा परिणाम असा आहे, वयात आलेल्या मुलांची प्रेत बापांच्या खांद्यावरती यायला लागली. आणि आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार कुणाला धरले माहिती आहे? तरुण वयातला मुलगा अटॅक येऊन वारला की सगळी एकदम उठतात आणि खाली म्हणजे सोशल मीडियावर जर अशी बातमी आली तर त्याच्यात कमेंट ही वाचत आली. एकच गोष्ट ती म्हणतात, लसीचाच परिणाम आहे. म्हणजे सगळ्यांनी उठायचं नाही, कशावर आक्षेप घ्यायचा? लशीवर. ते कोल्ड्रिंक पित होतं, ते चॉकलेट खात होतं वेगवेगळ्या, ते रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खात होतं, चुकीच्या पद्धतीने त्याचा आहार होता. याच्याकडे आम्ही केलेलं दुर्लक्ष मान्य करत नाही आहोत. त्याचा शारीरिक विकासाची जबाबदारी देखील पूर्णतः ती पालकांची आहे. आणि याच शारीरिक विकासामध्ये दुसरा पैलू असा येतोय, त्याला श्रम प्रतिष्ठेचं मूल्य कळालं पाहिजे. म्हणजे कष्टाची जाणीव त्याच्या लक्षात आली पाहिजे. कष्ट करायची त्याला लाज वाटता कामा नये आणि कष्ट करणाऱ्या माणसाविषयी त्याच्या मनात आदर निर्माण झाला पाहिजे. त्याला त्याच्या आयुष्यात मिळणाऱ्या गोष्टी ह्या संघर्षाने मिळणार आहेत, त्या कष्टाने मिळणार आहेत, प्रामाणिकपणे राबण्याने त्या मिळणार आहेत याची जाणीव करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. या 3 एजचा विकास होणं म्हणजे आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास होणं आहे आणि तो आम्ही समजून घेतला पाहिजे. दुसरी याच्यात ते अजून एक गोष्ट की विषय देताना मुलांचे पालक व्हा मालक नको असा विषय दिलेला होता. मग पालकत्वाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे का? तर हो, पालकत्वाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे किंवा ती गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं एक कारण सांगतो. जगातली 7 आश्चर्य तुम्हाला माहिती आहेत. चीनची भिंत आहे, पॅरिसचा तो टॉवर आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, अजून वेगवेगळे ताजमहल आहे. ही जगातली 7 आश्चर्य आपल्याला माहिती आहेत. पण मला असं स्वतःला वाटत आलंय या 7 आश्चर्यांच्या पैकी देखील आपल्या बाळाला पाहता येतं, त्याला ऐकता येतं, त्याला स्पर्श कळतो, त्याला चालता येतं, त्याला बोलता येतं. ही जगातली 7 आश्चर्य आहेत. कारण या 7 आश्चर्यांच्याकडे थोडंसं लक्ष देऊन बघा. आपल्या बाळाकडे कान नावाची एक गोष्ट आहे आणि तो कान किती तरबेज आहे ते तुम्ही कुटुंबात बऱ्याच वेळा अनेक पालकांनी अनुभव घेतला असेल. तुमचं लहान बाळ तुमच्या शेजारी आहे आणि तुम्ही घरात आईंनी वडिलांनी दोघांनी मिळून हळू आवाजात काहीतरी फक्त बोलून बघा. 4-5 दिवसानंतर ते कुणासमोर तरी पटकन आपलं बाळ व्यक्त होतं. आणि आपण हे केलेलं आहे, आपण बऱ्याच वेळा दचकतो याच्या समोर एवढं काय बोलायला नको. हे शेजाऱ्यांना सांगतं, घरातल्या लोकांना सांगतं, कधी कधी वादाचे प्रसंग देखील उभा राहतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर काय बोललेलं असेल तर त्याच नावानं ते बोलतं. म्हणजे तुम्ही चुकीचं बोललेलं असाल तर चुकीच्या नावानं ते बोलतं. आता हा कान किती ताकदीचा आहे. आईनं मारलेली हात त्याला कळते, बाबानं मारलेली त्याला हात कळते,
आपल्या शिक्षकांना मारलेले हात कळते, त्याला पक्ष्यांचे आवाज कळतात, त्याला वाद्यांचे आवाज कळतात. हजारो आवाज कळण्याचं एक साधन कान आहे. मला सांगा, जगातलं एक आश्चर्य नाहीये आणि ते आपल्या बाळाकडे आहे. त्या आश्चर्याची आम्ही कदर केली पाहिजे. पालकत्वाचं शिक्षण घेत असताना त्याच्याकडे असलेल्या क्षमता आणि मर्यादा समजून घेणं म्हणजे पालकत्व आहे. आपल्या बाळाकडे काय क्षमता आहेत आणि त्याच्याकडे मर्यादा काय आहेत. आता हे शिक्षण का घ्यावं किंवा ती गोष्ट समजून का घ्यावी त्याचं उदाहरण देतो. बऱ्याच वेळा मोठी माणसं जन्मानं मोठी आहेत म्हणून ती मोठी होत नाहीत. ती कार्यानं, कर्तृत्वानं, विचारानं मोठी असायला पाहिजे. आई वडील जन्मानं मोठे आहेत ना, पण ते जन्मानं आई वडील म्हणून मोठे नाही. उदाहरण देतो, 40 वर्ष वयाची स्त्री असेल आणि तिचं बाळ जर समजा 12-13 वर्षाचं असेल, तर त्या स्त्रीचं आई म्हणून वय किती? आई म्हणून तिचं वय 12 ते 13 वर्ष. तिचं स्त्री म्हणून वय कदाचित 40 वर्ष असेल, पण आई म्हणून तिचं वय 12-13 वर्ष. पुरुषाचं वय जर 45 असेल आणि त्याचा मुलगा जर समजा 15 वर्षाचा असेल, तर पुरुष म्हणून त्यांचं वय 45 वर्ष आहे, वडील म्हणून त्यांचं वय 15 वर्ष आहे. पण 15 वर्षाच्या बाळाला 45 वर्षाचा पुरुष 45 वर्षाच्या वयाने ट्रीट करायला लागतो. त्यावेळेस ते बाळ समजून येत नाही किंवा आम्ही त्याला समजून घेऊ शकत नाही. लहानांना जर मोठं करायचं असेल तर मोठ्यांना पहिल्यांदा लहान होता यायला पाहिजे. आम्ही लहान व्हायला तयार आहोत का? आम्ही लहान व्हायला तयार नसल्यामुळं त्या मुलांच्या वयाचं होऊन आम्हाला विचार करता येत नाही. त्या मुलांच्या मानसिकता, भावनिक गोष्टी आम्हाला समजून घेता येत नाही. आणि त्यांच्या समोरचा एक प्रश्न आता गंभीर आहे. ते फक्त एवढंच म्हणतायत, मला काय वाटतं ते माझ्या आई वडिलांना कळत नाही. ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. 10वी-11वीला असणारी एक मुलगी एक 2 महिन्यापूर्वी चुकीचं पाऊल उचलत होती. वय लहान आहे, कोवळ आहे आणि या वयामध्ये ती, थोडं स्पष्ट बोलतो, पळून जाण्याचा विचार करते. ज्यावेळेस मला ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस मी तिच्या समोर बसलो आणि तिला म्हटलं, दीदी, आई वडिलांनी काय नाही दिलं तुला? सगळं दिलं ना आई वडिलांनी, मग असा विचार कसा काय बरोबर करतेस? त्या मुलीचं वाक्य असं होतं, सर, माझ्या आई वडिलांनी मला सगळं दिलंय, तो मात्र मला समजून घेतो. तो समजून घेतो म्हणजे काय करतो? 150 रुपयाचं चॉकलेट देणं म्हणजे समजून घेणं आहे. मुळात त्याला वेळ भरपूर आहे. तो समजून घेतो म्हणजे काय? आता लक्षात घ्या, ही दीदी जे जे म्हणते, जे जे सांगते, जे जे व्यक्त होते ते ऐकून घेण्याचा त्याच्याकडे वेळ आहे. तो प्रत्येक गोष्टीला उत्तर देतोय, तो प्रत्येक गोष्टीला मेसेज पाठवतोय, प्रत्येक वेळेला तो उपस्थित राहतोय आणि या गोष्टीला ती दीदी समजते की तो मला समजून घेतोय. मुलांना समजून घेणं म्हणजे त्यांच्या वयाचं होणं आहे आणि त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी खऱ्या खोट्या त्यांना जाणीव करून देऊन आपण त्यांच्या सोबत राहणार. पण आम्हाला 15 वर्षाचं होता यायला पाहिजे. 45 वर्षावरून आम्ही आमच्या मुलांना ट्रीट करू शकत नाहीये. दुर्दैव कसं असेल काय, मला दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते, पालक झालेला प्रत्येक माणूस, प्रत्येक आई, प्रत्येक वडील मुलांच्या त्या वयातनं जाऊन देखील ही जर गोष्ट आमच्या लक्षात येत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट. म्हणजे माझी आई 14-15 वर्षाची असताना तिच्या आयुष्यात ज्या गोष्टी झाल्या त्याच गोष्टी तिच्या मुलीच्या आयुष्यात 14-15व्या वर्षी असताना होणार आहेत. ही गोष्ट आम्ही मान्य का करू नये? मी 18 वर्षाचा ज्यावेळेस होतो त्यावेळेस 18 वर्षाच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत होत्या, वयाच्या 16 वर्षी माझ्या आयुष्यात जे भावनिक द्वंद्व होतं, तेच भावनिक द्वंद्व माझ्याही मुलाच्या वाट्याला येऊ शकतं. ही गोष्टच पहिल्यांदा आम्ही मान्य करत नाही आहोत आणि ही गोष्ट बाजूला सारून आम्हाला आमच्या मुलांचा विकास हवाय. परिणाम काय होतो याचा माहिती आहे तुम्हाला? परिणाम सांगतो. मुलं ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट मान्य करत नाही त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की माझ्या आयुष्यातलं भावनिक द्वंद्व, माझ्या आयुष्यातल्या अडचणी माझ्या आई वडील समजून घेत नाही, मग ती त्याच मुलाच्या वयाबरोबर व्यक्त होतात. उदाहरण देतो, आपल्या घरातलं बाळ वयाच्या 16व्या वर्षी चुकून चुकलं त्याला पहिल्यांदा कुणाला सांगितलं पाहिजे? आई किंवा वडिलांना. ते एक गोष्ट करतं, पहिल्यांदा लपवतो कुणापासून? तर आई किंवा वडिलांपासून. आणि ते सांगतं कुणाला? त्याच्या वयाच्या मित्राला
किंवा 1-2 वर्षांना मोठे असणाऱ्या, कधी कधी चौकात बसणाऱ्या, त्यांच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या मित्रांना. आता तो मुलगा त्याच्या बुद्धीप्रमाणे उपाय देतो, ज्याच्यामुळे प्रश्न सुटत नाही तर प्रश्न वाढण्याची शक्यता अधिक असते. मी पालकत्व म्हणजे सांगू, चुकून चुकलेल्या मुलाला मित्राची आठवण होण्याच्या अगोदर पहिल्यांदा घराची आठवण होणं म्हणजे पालकत्व आहे. घर हे सुरक्षिततेचं माध्यम झालं पाहिजे. घर हे सुरक्षिततेचं माध्यम झालं पाहिजे. ज्या क्षणाला घर हे सुरक्षिततेचं माध्यम होईल त्यावेळेस मुलांना विश्वास वाटायला लागेल की माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी माझ्या आई वडिलांच्या समोर सहजपणे व्यक्त करू शकतो. ही व्यक्त करून देण्याची मुभा, व्यक्त करून देणारं वातावरण निर्माण करणं ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे. म्हणून आम्हाला पालकत्वाचं शिक्षण घेणं ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि हे कुठेही शिकवलं जात नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो, ज्यावेळेस बाप जन्माला येतं त्यावेळेस स्त्रीची आई होते आणि पुरुषाचा बाप होतो. त्या बाळाचं शिक्षण कसं मोठं होत असताना चालू राहतं, तसं आई म्हणूनही आपलं शिक्षण सुरू राहतं आणि वडील म्हणूनही आपलं शिक्षण त्या पद्धतीने सुरू राहतं आणि ते सुरू राहायला हवं. आजच्या काळात आम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत मुलांच्या बाबतीतल्या. मला सर यंग गेल नावाचे जे शिक्षक होते तो एक संदर्भ आठवतो. काय करू शकते आई, काय करू शकतात वडील, त्याचं उदाहरण देतो. यंग गेल नावाच्या एका शिक्षकानं एडिसन नावाच्या या विद्यार्थ्याला एका यंग गेलनं शाळेत असताना त्याच्या आईला पत्र पाठवलं होतं, चिठ्ठी पाठवली होती. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, तुमचा बाळ बुद्धू आहे, त्याला कुठलीही गोष्ट समजत नाही, या मुलाला शिकवता येऊ शकत नाही, या मुलाला शिकवलेलं काहीही समजत नाही, अशी चिठ्ठी लिहिली आणि एडिसन कडनं त्याच्या आईकडे पाठवली. एडिसनने ती चिठ्ठी प्रामाणिकपणे आपल्या आईकडे दिली. आईने ती चिठ्ठी वाचली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की एडिसन बुद्धू आहे, त्याला काही कळत नाही, शिकवलेलं समजत नाही, याला शिकवण्यापेक्षा याला शाळेत पाठवू नका. आईने ती चिठ्ठी वाचली आणि एडिसनला विचारलं, आई माझ्या शिक्षकांनी चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? त्यावेळेस तिची आई असं म्हणाली, तुझ्या शिक्षकांनी चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय, एडिसन हा जगातला सगळ्यात सर्वोत्तम बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे, त्याला सगळ्या गोष्टी समजतात, त्याला खरं तर शाळेची गरज नाही, तुम्ही त्याला शाळेला नाही पाठवलं तरी चालेल, कारण शाळेकडे त्याला शिकवायची क्षमता नाहीये. की आईनं त्याला सांगितलं. ती चिठ्ठी आईनं जपून ठेवली आणि आईनं त्याला शिकवायला सुरुवात केली. मी एक संदर्भ वाचलाय, तो संदर्भ असा आहे, एडिसनच्या मृत्यूनंतर एडिसनला आयुष्यात पडलेल्या प्रश्नांच्या वह्यांची संख्या आहे 2,500. 2,500 प्रश्न पडले होते एडिसन. 2,500 वह्या भरल्या होत्या. एवढे प्रश्न एडिसनला पडले होते. म्हणजे हे असं का होतं, ते तसं का होतं, हे असं का नाही, म्हणून तर 1000च्या वर पेटंट आहेत ना एडिसनच्या नावावरती. एवढे प्रश्न त्या मुलाला पडले होते. आणि आईच्या निधनानंतर एडिसनला ती चिठ्ठी सापडली आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की एडिसन हा बुद्धू आहे. कल्पना करा बरं, त्या क्षणाला आई जर त्या मुलाच्या पाठीमागे उभी राहिली नसती तर कदाचित एडिसन सारखा शास्त्रज्ञ जगाला मिळाला नसता. आपण आपल्या मुलांच्या समोर काय व्यक्त होतोय, त्याला काय सांगतोय, याच्यावरती त्याचं भवितव्य अवलंबून आहे. कारण मूल हा मातीचा गोळा आहे, त्याला जशा पद्धतीने आम्ही आकार देणार आहोत तशा पद्धतीने ते घडणार आहे. प्रश्न इथं असा आहे, या मातीच्या गोळ्याला काय आकार द्यायचं हे पालक झाल्यानंतर आम्ही ठरवलंय का? जर ते ठरवलेलं नसेल तर आम्ही आई वडील होणं सोपं आहे, पालक होणं ही गोष्ट खूप अवघड आहे. म्हणून ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे किंवा ती जाणून घेतली पाहिजे. आजच्या काळात तर अजून गोष्ट अवघड होते. काय करायचं पालकत्व शिकायचं म्हणजे किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? मला असं वाटतं की आजच्या काळात आपल्या मुलांना नकार पचवण्याचं सामर्थ्य देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता नकार पचवण्याचं सामर्थ्य म्हणजे काय? मुलांच्याकडची वाट पाहण्याची क्षमता संपत चालली. ती वेगवेगळी कारण आहेत, ती मी कारण नंतर सांगेन. पण वाट पाहण्याची क्षमता जर त्या मुलांची संपत चाललेली असेल तर त्या मुलाला यशस्वी होण्यासाठी वाट पाहता आली पाहिजे. त्याला संयमाने गोष्टी घेता आल्या पाहिजेत, त्याच्याकडे ते पेशन्स असले पाहिजे. दरवर्षी 10वी 12वीचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशी मी बातम्या बघायचं टाळतो, पेपर देखील वाचायचं टाळतो सर. त्याचं कारण काय? तर 10वी 12वीच्या निकालानंतर आपण परीक्षेत नापास झालोय ही गोष्ट मुलांना पचवता न आल्यामुळं महाराष्ट्रातली अनेक मुलं आत्महत्या करतात. बरं, ह्या कारणासाठीच करतात का? इंजिनिअरिंगला एखादा विषय गेला तरी आत्महत्या करणारी मुलं आहेत. वडील रागावले तरी आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या वाढते.
एखादी मुलगी त्या मुलगीने नकार दिला किंवा एखाद्या मुलग्याने नकार दिला म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या आहे का? तर नकार पचवता येत नाहीये. तो नकार पचवण्याचं सामर्थ्य आम्ही दिलं पाहिजे. मी सर स्क्रिप्ट रेकर लिहित असताना त्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलं एका शास्त्रज्ञाचं. मार्शमेलोज असा नावाचा एक प्रयोग झाला होता. तो प्रयोग काय आहे तर एका शास्त्रज्ञाने एका खोलीमध्ये एक 25-30 टेबल मांडले होते आणि प्रत्येक टेबलावरती मार्शमेलोज नावाची मिठाई ठेवलेली होती आणि त्यांनी 30 मुलांची निवड केली आणि त्या मुलांना सांगितलं की आज टेबल मांडलेत त्याच्यावरती मार्शमेलोज ही मिठाई ठेवली. ती मिठाई तुम्हाला या खोलीमध्ये सोडल्यानंतर 15 मिनिटांना खायची. आता खायची नाही, गेल्या गेल्या. जर 15 मिनिटं तुम्ही संयमानं वाट पाहून ती मिठाई खाल्ली तर तुम्हाला अजून 2 मिठाई गिफ्ट मिळतील. त्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्या प्रयोगाचं सगळं रेकॉर्डिंग होणार होतं आणि शास्त्रज्ञांनी सगळ्या मुलांना सूचना देऊन त्या खोलीमध्ये पाठवलं. खोलीमध्ये पाठवल्या पहिल्या 5 मुलांनी पाठवल्या ती मिठाई खाल्ली. मुलं मोठी नाही, लहान मुलं आहेत आणि ती गेल्या खोलीमध्ये मिठाई खाऊन टाकली. 7-8 मुलांनी त्या मिठाईकडे बघायचे, दुसरीकडे बघायचे, मिठाईकडे बघायचे, दुसरीकडे बघायचे. मिठाईकडे बघता शेजाऱ्याने मिठाई खाली की हा मुलगा पटकन उचलून एखादा तुकडा खायचा आणि परत ठेवायचं. असं चालू होतं. ज्यावेळेस 15 मिनिटं झाली त्यावेळेस त्या वर्गातल्या 30 मुलांच्या पैकी फक्त 3च मुलं त्या मिठाईकडे बघत शांतपणे उभी राहिली होती. त्यांनी मिठाईला हात देखील लावला नाही. हा प्रयोग त्या शास्त्रज्ञांनी 40 वर्ष पुढचे सातत्यानं चालू ठेवला. म्हणजे काय, 6 महिन्यानं, वर्षभरानं त्या मुलांचा प्रगतीचा आढावा घ्यायचा आणि 40 वर्षानंतर त्या प्रयोगाचा निष्कर्ष काय आला माहित आहे? 40 वर्षानंतर त्या 30 मुलांच्या पैकी यशस्वी झालेली मुलं कोण होती तर ती 3 मुलं होती. अन्यथा अनेकांचे घटस्फोट झाले होते, काहींचा मृत्यू झाला होता, काही जण व्यसनाधीन झाले होते, काहींना व्यवसायामध्ये अपयश आलं होतं. या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. हा प्रयोग मी का सांगितला माहिती आहे? आपल्या मुलांना जर भविष्यामध्ये उज्ज्वल यश मिळायचं असेल तर त्यांना संयम शिकवला पाहिजे आणि वाट पाहण्याची क्षमता त्याच्याकडे आली पाहिजे. नकार पचवण्याचं सामर्थ्य त्याला दिलं पाहिजे. पण नकार पचवण्याचं सामर्थ्य आम्ही का देत नाही तर त्याचं एक कारण आहे. मला माझ्या आयुष्यात जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला देणार. काय मिळालं नव्हतं आणि काय देत आहात तर देतोय काय आपण? भौतिक गोष्टी देतोय. मी अत्यंत जाणीवपूर्वक एक विधान या ठिकाणी करतोय, ते विधान समजून घ्या. आपल्या मुलांना संस्कारशील आणि समजदार जर करायचं असेल तर त्याचा एकमेव पर्याय फक्त आजच्या काळात आहे वाचन. मुलांना जर वाचन करायला लावलं नाही, त्यांना चांगल्या पुस्तकांच्या संगतीत जर आम्ही ठेवू शकलो नाही, कारण वाचन ही एकच गोष्ट त्याला संयम शिकवणार आहे, त्याला ज्ञान देणार आहे, त्याला जगातल्या अनेक गोष्टी सांगणार आहे, त्याला व्यक्त होण्यासाठीच्या भावना त्याच्या विकसित होणार आहे, त्याला एका जागेवरती बसायचं असतं ही देखील गोष्ट वाचनच शिकवणार आहे. आणि आम्ही ती गोष्ट बाजूला काढली. आम्ही काय म्हणतोय, त्याला मला जे मिळालं नाही ते त्याला सगळं दिलं पाहिजे. म्हणजे काय तर बंगला, गाडी, पैसा हे सगळं द्यायला पाहिजे. ती पालकांची जबाबदारी आहे. पण हे सगळं देताना ते सांभाळण्याची, ते देताना कुठल्या परिस्थितीत आपल्या पालकांनी दिले हे समजून घेण्याची अक्कल जर त्याच्याबरोबर देणार नसेल तर 3 दिवसात हे सगळं ते उधळून लावू शकतं. 3 दिवसात पटत नाही. ड्रीम मिलियन आहे आता 3 दिवसात लावू शकतं. 3 दिवसात. आणि ते नवभांडवलदार, नवउद्योजक त्याच्यावरती बसलेले आहेत, ते पुढे येईल. पण आम्ही त्याला म्हणतोय की सगळं दिलं पाहिजे. बरं, काही पालकांची गंमत अशी आहे, ते असं म्हणतात, घरात पण असं म्हणतात, त्यांच्या दररोजच्या दैनंदिन जगण्यातलं हे विधान असतं. मुलाने एखादी चूक केली, तुमची एखादी गोष्ट ऐकली नाही, म्हणजे तुम्हाला जशी वाटते तशीच आपण ती सांगत असतो. तुम्ही सांगत असलेली एखादी गोष्ट ऐकली नाही, त्याने एखादी चूक केली तर घराघरातलं हे विधान आहे, कुणासाठी करतोय हे सगळं? त्यानं अर्ज केला का बाळानं तुमच्याकडे अर्ज केला? दिवसभर घराकडे दुर्लक्ष करून तुम्ही राबलात तरच तुम्ही माझे बाप आहात.
नाहीतर तुम्ही माझे बाप नाही, असं काय बाळ म्हणाले. त्यानं आपल्याकडे अर्ज केलाय. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. बाळानं तुम्ही म्हणते ना कुणासाठी हे सगळं करतोय, त्यातली गोष्ट मागितलीच नाही. ते फक्त मागतंय माहितीये का, ही कुणासाठी करणारी गोष्ट एक दिवस थांबवा आणि तुम्ही घरात ठेवा. तुमचा वेळ पाहिजे आम्हाला. मुलांना आपल्याला काय पाहिजे, पैसा बंगला गाडी याच्यापेक्षा आपला वेळ पाहिजे आणि आम्ही तो देत नाही आहोत. त्याला आत्ताच्या काळातली तरी वेगवेगळी कारणं आम्ही लावली. कुठली सांगतो, घरात आता बऱ्याच ठिकाणी बघा मोबाईल घेऊन पालक बसलेले असतात. पालक मोबाईल घेऊन बसलेले असतात, ते रील्स बघत असतात ना, रील्स. आणि जर घरातलं छोटं बाळ त्यांच्या जवळ आलं आणि त्याने एखादा जर प्रश्न विचारला तर ते काय म्हणतात माहिती, कळत नाही तुला कामात आहे, कळत नाही का तुला कामात आहे. त्याला बरोबर कळत असतं बाबा खोटं बोलताय, हे त्याला बरोबर कळत असतं. तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर एक गोष्ट बोलत असता, या महिन्याचा पगार 2 तारखेला येईल, बिझनेस मध्ये घेतले पैसे 2 तारखेला येतील, आल्यानंतर त्या ठिकाणी ते फ्लॅटचं केलंय, तिथं प्लॉटचं बघितलंय, आणि त्यात जर मुलगा बोलला तुला कळत नाही रे, कळत नाही आम्ही दोघं बोलतोय ते. पण कधी विचार करून बघा ते काय बोलते ते ऐकून घेतलं, कधी ऐकून घेत नाही. आम्ही काय केलंय, त्यानं न मागितलेली गोष्ट त्याच्या भवितव्याचा विचार करून द्यायला आम्ही तयार आहोत, पण आता वर्तमानात त्याच्या विकासासाठी जे गरजेचं आहे ते द्यायला तयार नाही. किती करायचं आहे तुम्हाला सांगा बरं. सकाळी शाळेमध्ये गेलेला, कॉलेजमध्ये गेलेला एखादा मुलगा किंवा मुलगी असेल, दिदी किंवा दादा असेल, संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेत तो परत आला, तो तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो, ती तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते, ऐकायला कान तयार आहे. बऱ्याच वेळा आमचा कानच तयार नाही. तिच्या आयुष्यात, त्याच्या आयुष्यात खूप काही घडतंय. कधीतरी आम्ही हा प्रश्न घरात विचारलाय, काय झालं का तिथे शाळेमध्ये आज, आणि पुढचा अर्धा तास फक्त ऐकायचं. इतकं काही घडलेलं असतं, इतकं काही सांगण्यासारखं त्याच्याकडे असतं, पण आम्ही ते ऐकून घ्यायला तयार नाही. आठवड्यातून एकदा हा प्रश्न आम्ही आमच्या बाळांना विचारत नाही, तुझ्या आयुष्यात काय चाललंय, हा प्रश्नच आम्ही विचारत नाही. जिथं ऐकून घ्यायला तयार कान आहेत ना, तिथं मुलं व्यक्त होतात. मग त्यांना व्यक्त होण्याच्या जागा जर चुकीच्या मिळाल्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये विध्वंस होण्याची शक्यता अधिक आहे. आम्हाला पहिल्याच्या कानात ते ऐकून घेता आलं पाहिजे, तर त्यांना ते नकार पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे येईल. आणि मुलांना कधीतरी ही गोष्टीची जाणीव करून द्या. म्हणजे संदर्भ आलाय म्हणून फक्त सांगतो, मुलासाठी किंवा मुलीसाठी आत्महत्या करणारी जेवढी काही मला ऐकत असते नाही, तर तिनं मला नकार दिला, त्यानं मला नकार दिला. सलमान खानची संपत्ती 2800 कोटी आहे, त्याला त्याचं खरं प्रेम मिळालं नाही, तू कोण लागून गेला, त्याचं खरं प्रेम त्याला मिळालं नाही, 50 उलटून गेली, आम्ही कोण लागून गेलो. हा संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुलना प्रचंड आहे. आपल्या मुलांच्या बाबतीतली तुलना ज्यांना प्रचंड आहे. माझी संस्कृती मला एक कळकळीची विनंती आहे सर, तुम्ही या व्यासपीठावरती कदाचित किंवा वर्षभरातल्या कार्यक्रमामध्ये मी कंद सरांना देखील ती विनंती केली होती. शाळा महाविद्यालयांच्या मध्ये सत्काराचे कार्यक्रम होतात. मी व्याख्यानाला अनेक ठिकाणी जातो, तिथं बघतोय कुणाचे सत्कार. पोलीस मध्ये भरती झाला, आर्मी भरती झाला, PSI भरती झाला, कुठली तरी पोस्ट निघाली, करायलाच पाहिजे. त्याने ते कर्तृत्वानं आपल्या सिद्ध केले, त्या मुलांचा सत्कार करायलाच पाहिजे. महाविद्यालयात सर अशा मुलाचा एखादा सत्कार झाला जो 12वीला नापास झाला होता, पुढे जाऊन त्याला चहाची टपरी टाकली, तो व्यवसाय त्यानं प्रामाणिकपणे केला, त्यानं कुठलंही व्यसन केलं नाही, आपल्या आई वडिलांना सांभाळलं आणि तो अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करत पुढे चाललाय. अशा बाळाचा सत्कार का नाही? अशा बाळाचा सत्कार का नाही? आम्हाला काय वाटतं, एखाद्या परीक्षेतनं मार्क चांगले मिळवून त्या मुलग्याने एखादी गोष्ट मिळवली तरच तो यशस्वी, असं का? एका उद्योजकाचा सत्कार का होऊ नये? सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या माणसाचा सत्कार का होऊ नये? आणि हा सत्कार आपण करत नसल्यामुळं समाजात या क्षेत्रांना कुठलीही मान्यता नाहीये. आणि मान्यता नसल्यामुळं सरकारी नोकरी मिळाली तरच आपला पाल्य यशस्वी झाला असं आई वडिलांनाही वाटतं आणि समाजातल्या काही घटकांनाही वाटतं. आणि हे प्रत्येकानं अनुभवले. मी DED आहे, BEd आहे, MAd आहे. मला सर माझं DEd झालं आणि भरतीच झाली नाही, 8 वर्ष पुढची भरतीच नाही. मला भेटल ते माणूस काय विचारतो माहिती आहे, काय करतात? आणि एकच प्रश्न आहे, घेतला का शहरात प्लॉट, बांधली का बिल्डिंग,
घेतलं का घर, हे प्रश्न आहे. आम्ही यशस्वीतेचे मानदंड काय ठरवले ते समजून घ्या. आता हेच मानदंड आपल्या मुलांच्या मध्ये येतात. त्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड काय तयार होतो, माझ्या वर्गातला माझ्या गावातला हा मुलगा या क्षेत्रामध्ये यशस्वी झाला, तोच फक्त यशस्वी मानला जातोय, मी यशस्वी नाही, ही भावना त्याच्या मनामध्ये तयार होते. आणि कितीही चांगला आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला एखादा मुलगा किंवा मुलगी ती न्यूनगंडामध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. पालकांनी एक गोष्ट करावी, क्षेत्र कुठलंही वाईट नाही, त्या क्षेत्रामध्ये सातत्यानं जर काम करत आपला पाल्य राहिला तर त्या क्षेत्रामध्ये तो 100% यशस्वी होऊ शकतो. असं कुठलं क्षेत्र आहे सांगा बरं, ज्या क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सदन होऊ शकत नाही आपण? कुठलं क्षेत्र असं आहे? अनेक अशी क्षेत्र सदन होऊ शकत नाही अशी प्रत्येक क्षेत्र, आज त्या प्रत्येक क्षेत्राला काय आले, किंमत आली. त्या प्रत्येक क्षेत्राला जगाच्या पाठीवर आता घरामध्ये बसून देखील काम करणाऱ्या आणि यशस्वी उद्योजक झालेल्या अनेक लोकांची संख्या आहे. आम्हाला पहिल्यांदा या क्षेत्राचा आदर करता आला पाहिजे. आपल्या बाळाला येणारी गोष्ट पहिल्यांदा आम्ही ती मान्य केली पाहिजे, पण आम्ही बऱ्याच वेळा ती मान्य करत नाही. मी माझ्या भागामध्ये सर बघतोय, एखादा मुलगा पूर्वी जर कुठं नंबरात आला, त्याला जर चांगले मार्क मिळाले तर गावाला आनंद व्हायचा. गावातली सगळी माणसं एकत्र यायची. कुस्तीमध्ये नंबर आला तर त्याला खांद्यावरती घ्यायची, डोक्यावरती घ्यायची, गावात नाक्या बैलगाडीतनं मिरवणूक निघायची. आता मी बघतोय पलीकडच्या घरातलं पोरग स्कॉलरशिपला जर राज्यात आलं, जिल्ह्यात आलं, अलीकडच्या घरातलं जगत नाही सर, त्याला बदलूनच काढतात. त्याला मार्क पडले, तू काय करत होता? त्याला मार्क पडतात, तुला काय चांगली पडत नाहीये. पण तो कदाचित शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या विषयांच्या मध्ये पुढे असेल, तुमचं बाळ वेगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे असेल, पण ही गोष्ट आम्ही मान्य करत नाहीये. पण दुसरा जरी विद्यार्थी आला तरी आम्ही मान्य करत नाही, तो पहिलाच यायला पाहिजे हे आपण बघत असतो. कोणकोणत्या ठिकाणी आपण आपल्या बाळाची तुलना करत राहणार आहोत का? त्याला असं वाटू नये की या जगातला महत्वाचा एक व्यक्ती मी आहे, माझे आई वडील माझ्या कुठल्याही प्रसंगात माझ्या सोबत आहे, ही भावना आपल्या मुलांना पुढे घेऊन जाणार आहे. पण तुलना प्रचंड आहे. मी मध्यंतरी एक गोष्ट ऐकलेली तुमच्या समोर सांगतोय. 6वी-7वीला एक मुलगा आहे आणि त्याचा निकाल लागला सर, परीक्षेचा निकाल लागला. तो मुलगा निकालाचं पत्र घेऊन असा समोर येत होता. वडिलांच्या लक्षात आलं की आज त्याचा निकाल होता, ते बघत होते त्या मुलाकडे. तो मुलगा असा चालत यायला लागला, वडील सावध झाले. आता विचारायचा निकाल. तो मुलगा घरात आला, वडील कोचवरती बसले. वडिलांनी विचारलं निकाल होता ना रे? तो म्हणाला हो. निकाल पत्र कुठे आहे? त्याने निकाल पत्र खात्यात होतं, ते दिलं. वडिलांनी निकाल पत्र खात्यात घेतलं, बघितलं. विज्ञानला 7 मार्क, गणितला 5, इंग्रजीची मार्क वडिलांनी बघितलीच नाही. जे धरलं त्याला 2-3 दिल्या, बदलून काढायला सुरुवात केली. मुलगा शांत उभा. मारून झाल्यानंतर वडील कोचवर बसले. मुलग्यानं वडिलांच्याकडे बघितलं आणि म्हणाला बाबा का मारलं? वडील म्हणाले मुखा वर तोंड करून अजून विचारतेस का मारलं म्हणून? याच्यासाठी तुला शाळेत घातलंय का? एवढा शिक्षणाचा खर्च करतोय तू यासाठी करतोय का? तुला विज्ञानला 7 मार्क आहेत, गणितला 5 मार्क आहेत. मुलगा म्हणाला बाबा मी शाळेत पहिल्या नंबराने पास झालोय, माझं मार्क लिस्ट दप्तर मध्ये आहे, हे मार्क लिस्ट तुमचं 7वीतलं आहे, नाव बघावरती येतं. काय गंमत झाली कल लक्षात आलं असेल. आमचं झालंय काय, बऱ्याच वेळा आडात नाही पण पुण्यात यायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आम्ही आमच्या 10वीचे मार्क विसरतोय, पण आम्ही आपल्या मुलांना ते मिळवायलाच पाहिजे. तुलना एवढी प्रचंड आहे की आम्ही जगात एखादा किंवा राज्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात एखादा मुलगा एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाला की त्याच क्षेत्राकडे जाणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे आणि त्याच्यातच तो यशस्वी झाला पाहिजे. जर झाला नाही तर आई वडील डिप्रेशन मध्ये येतात. आई वडील की आपल्या मुलाच्या बाबतीत बोलताना देखील आत्मविश्वासाने बोलत नाहीत की माझा मुलगा चांगला आहे, तो यशस्वी होणार आहे, हे बोलत नाहीये. पालकत्व म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपल्या बाळावरती आपला विश्वास असला पाहिजे की तो त्याच्या आयुष्यात ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात तो 100% यशस्वी होईल, हे पहिल्यांदा आम्हाला वाटलं पाहिजे. एखाद्या वेळेस त्याला अपयश येईल, दुसऱ्या वेळेस अपयश येईल. अपयशाच्या काळात आम्ही त्याच्या बरोबर किती आहोत? वपूंच्या वपुर्जामध्ये वपू असं म्हणतात की सर जत्रा बहुरंगी आहे, बहुढंगी आहे. आमची भूमिका काय आहे? तर बाळ जत्रेत ज्यावेळेस जातं
त्यावेळेस अनेक वेळेस आम्ही हाताची घडी घालून शांतपणे उभं राहणं अपेक्षित नाहीये. जत्रेत जात असताना पालक म्हणून आम्ही त्याच्या हाताला धरलं पाहिजे. 4 घटका त्याला जत्रेत फिरवलं तर 10 घटका ते घरामध्ये रमतं. पण हरवलेल्या बाळाकडे आम्ही हाताची घडी घालून बघत असतो. बघत उदाहरण देऊ, एखादा मुलगा किंवा मुलगी चुकत असेल आणि ती चुकली की त्याच्या घरातली विधानं सर अशी आहेत, मला थोडं वाटलंच होतं, शंका जरा आलीच होती. मग शंका आली त्यावेळेस कुठं होता? मला थोडी शंका आलीच होती. मग शंका ज्यावेळेस आली होती त्यावेळेस धाडसानं बोलण्या इतपत त्या मुलाशी तुमचे संबंध का नव्हते? त्याच्याबरोबर चर्चा करणं इतपत घरातलं वातावरण हस्तक्षेपात का नव्हतं? या प्रश्नाचा विचार कोण करणार? ज्या क्षणाला शंका येईल त्या क्षणाला त्याच्याबरोबर बिनधास्तपणे बोलता येण्याचं वातावरण घराघरात निर्माण होणं म्हणजे पालकत्व आहे. आणि ते आम्ही वातावरण निर्माण करण्यात अपयशी झालो. त्याला वेगवेगळी कारण आहेत. काय तर त्याचं पहिलं कारण असं की मुळात संवादच हरवलाय, नात्यातला संवादच हरवलाय. तुम्ही कदाचित असं समजून घ्याल किंवा असं म्हणाल की आई वडिलांचा आणि मुलांच्यातला फक्त संवाद हरवलाय. नाहीये. पती पत्नींचा देखील एकमेकांच्या बरोबर संवाद होत नाहीये. तो संवाद 4च गोष्टींच्या वरती आहे. पगार आला, पगार गेला, घरात एवढा खर्च झाला, पाहुणे हे म्हणत होते, याच्या पलीकडे नाही. असा घरात सर संवाद आहे. इंदुमती जोगरेंचं बिनपटाची चौकट वाचलंस का ग तू, असं नवऱ्यानं आपल्याला विचारलंय. असा घरातला संवाद आहे. तुला माहिती आहे काय बापू काळेंचं बापूजा बघितलंस का ते? तुला माहिती आहे का डू इट टुडे नावाचं पुस्तक, जरा घे ना ते, बघ वाच, समजलंय का तुला? हा संवाद घरात नाहीच आहे मुळात. पती पत्नींचा देखील एकमेकांच्या बरोबरचा संवाद नाही. मुलांच्या बरोबरचा संवाद तर अधिक कमी होत चाललाय. गंमत बघा, ज्या क्षणाला ज्या घरामध्ये मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही आणि त्यांचं कोणी ऐकून घेत नाही, त्या क्षणाला मुलं सोशल मीडिया नावाच्या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त होतात, तिथं आपल्या समस्या मांडतात, तिथल्या माणसांना जवळ करतात. आणि मग पुढे विद्वान झाला की आम्ही म्हणतो तो मोबाईल जास्त वापरत होता. का वापरत होता हे आम्ही कधी बघितलं नाही, कधी शोधलं नाही. घरातला संवाद इतका कमी झालाय. वडील बाहेरच्या खोलीत असतात, मुलगा आतल्या खोलीत. वडील बाहेरच्या खोलीत गेले, मुलगा आतल्या खोलीत येतो. जर वडिलांना काय हवं असेल, मुलाकडनं काय अपेक्षा असतील, तर मुलाबरोबर बोलायचं नाही. कोणाला सांगायचं? पत्नीला सांगायचं. मग पत्नीनं ते थोडं सौम्य करून आपल्या बाळाला सांगायचं. जसंच्या तसं सांगितलं तर शक्य आहे का सर? मग बाळानं काय सांगितलं हे आईनं वडिलांना सांगायचं सौम्य करून. आई दोघांच्या मध्ये जळते घराघरात. आणि जर बिचारी आई माहेरला 1-2 दिवस गेली तर तिकडं माहेरला तिला झोप लागत नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं, हे दोघं बाबा काय करतात कुणास ठाऊक. घरात वयात आलेला मुलगा असेल तर आपल्या मुलांच्या बाबतीत ही शंका उपस्थित व्हायला लागली किंवा ही भीती वाटायला लागली. का तर तो घरातला संवादच नाहीये, संवाद तुटलाय. वडिलांच्या बरोबर हेच सर. आणि अजून एक समस्या आता निर्माण होते, ते आता जाता जाता आठवली म्हणून सांगतो. थोडस मुलींचं बरं आहे, मुली व्यक्त होण्यासाठी घरात आहेत. मुलांच्या बाबतीतली अडचण सांगतो. पाहुणे घरात आले की मुलं घरात नसतात सर. पाहुणे घरात आले की ते दोन गोष्टी करतात आपल्या घरातली मुलं. बघा तुम्ही निरीक्षण करून बघा. एक तर ती आपला मोबाईल घेऊन आपल्या खोलीमध्ये जातात, नसेल तर सरळ बाहेर निघून जातात. सरळ कधीपर्यंत अंदाज घेतात पाहुणे गेले का, आणि पाहुणे गेले की मग मुलं घरात येतात. इथं पालकांनी खरं तर भूमिका घ्यायला पाहिजे. बस, हे तुझे काका आहेत, हे तुझे मामा आहेत, हे माझे मित्र आहेत, त्यांच्या बरोबर 5-10 मिनिटं गप्पा मार, पाणी दे, त्यांच्या बरोबर बोल, ते काय म्हणतायत ते ऐकून घे. इथं बऱ्याच वेळा मुलं आपली बाहेर आहेत, त्यांच्या बरोबरचा संवादच नाही आहे ना. आणि तो संवाद इतका कमी झालाय, प्रत्येकाच्या खोलीमध्ये प्रत्येक जण बंदिस्त झालाय. एकमेकाच्या खोलीत आता नॉक केल्याशिवाय जाता येत नाही. एकमेकाच्या खोलीतल्या वस्तू वापरता येत नाही. ठीक आहे, वस्तू वापरता येत नाही, पण खोलीमध्ये देखील जाता येत नाही. विचारल्याशिवाय एखादी गोष्ट करता येत नाही. मी अशी काही कुटुंब बघितलेत आता, एकेका घरात सर रात्री 4 वेगवेगळ्या भाज्या कराव्या लागतात. 4 वेगवेगळ्या भाज्या केल्या तर संध्याकाळचं जेवण पूर्ण होतं, अशी काही घरं मी बघितले. आणि या माध्यमांच्या मुळे तर तो संवाद अधिक कमी होत गेलाय. मी उदाहरण सांगतो. एका घरातली गंमत आहे. 4 जण जेवायला बसले. वडील जेवायला बसले, छोटी मुलगी जेवायला बसले, त्याच्यानंतर मोठी मुलगी जेवायला आणि पलीकडे मुलगा जेवायला बसले.
आई जेवायला वाढते त्या चौघांना. मोठ्या मुलाच्या ताटातली भाजी संपली. आई त्याला विचारते, बाळा ताटातली भाजी संपले, वाढू का? मुलग्याला ऐकू जाण्याचा प्रश्नच नाही, कारण त्याच्या कानामध्ये हेडफोन आहेत. आईच्या लक्षात आलं त्याच्या कानात हेडफोन आहेत, त्याला ऐकू जात नाही. पण आता बोलायचं कसं? वडील शेजारी. आई त्याला पुन्हा म्हणाली, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? त्याला ऐकू गेलं नाही. आईला आता आईची चिंता वाटली, मोठ्यानं बोलावं तर वडिलांना ऐकू जाणार, आणि वडिलांना ऐकू गेलं तर पुढचा तासभर मिटवण्यात जाणार. आईनं पुन्हा एकदा त्याला खुणवून विचारायचा प्रयत्न केला, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? तरी त्याच्या लक्षात आलं नाही. मोठ्या मुलगीच्या लक्षात आलं. ती पटकन उठली, आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये आतमध्ये गेली, आणि तिथून तिने मेसेज टाकला पुढे, दादा पुढे बघ, आई तुला भाजी विचारते. घराघरातली समस्या आता, घराघरातली कानामध्ये हेडफोन आहेत आणि मुलं जगभराशी संवाद करतायत, पण आपल्या आई बरोबर आणि वडिलांच्या बरोबर त्यांचा संवाद नाहीये. मी अत्यंत महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी मानतो. 65 वर्ष माझ्या मामांचं वय आहे. माझ्या मामांचं वय 65 वर्ष आहे. माझ्या आजीचं वय साधारण 90-92 वर्ष आहे. माझे बाबा मुंबईत आलेले होते, आता सध्या पुण्यात आहे. मी अनेक वेळा बघितलंय, तुम्ही देखील ते अनुभवले. मामा ज्या वेळेस मुंबईला बोधीत कामाला होते, तिकडे त्या कंपनीत ते जायचे, त्यावेळेस 90 वर्षाची आजी त्यांना जवळ घ्यायची, बटाटा मोके घ्यायची आणि इथं बोटं मोडायची. जाताना ती खळती त्याच्या गालावरती लावायची. 60 वर्षाच्या आपल्या बाळाला जवळ घ्यायला आई किंवा वडिलांना त्या काळात लाज वाटत नव्हती. आता थोडं धाडसानं बोलतो, 5वी-6वीच्या मुलांना देखील आम्ही अंतर ठेवले. किती वडील असे येत आहेत, एकदा आठवून बघा. 9वी-10वी वर्ष वयाच्या 9वी-10वीच्या वर्गाच्या वरच्या वर्गात आपली मुलगी आहे, दिदी आहे, किंवा 11-12वीच्या वरच्या वर्गात आपला दादा आहे घरातला, त्याला मिठी मारून त्याचा मुका घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवून किती दिवस झाले. आणि जर ती मारली नसेल तर माझा प्रश्न असा आहे, का मारलेली नाही? उत्तर शोधा. आपण आपल्या घरातल्या मुलगीला 9-10-9वी-10वीच्या वर्गाच्या वरच्या वर्गात गेली, कॉलेजला जर ती दिली जात असेल, तर वडील त्या मुलीला मिठी का मारत नाहीये? तिला जवळ का घेत नाही? तिच्या डोक्यावरनं हात का फिरवत नाही? कधी फिरवतात माहित आहे? ती नांदायला निघाली की मग वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं, त्यांचा उंदूर भरून येतो, कॅमेरा पण लागला की मग त्यांना मुंगे फुटतात. सुखाचं साधन आत्ता घरात आहे, तुमच्या आनंदाचं माध्यम आत्ता घरात आहे. मुलांना अपेक्षा आहे तुमच्या स्पर्शाची, त्यांना वाटतं तुमच्या मिठीत घुसावं. कारण वयाच्या 25व्या वर्षापर्यंत प्रत्येक माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो, आणि त्या प्रेमाची ऊब देण्याची क्षमता फक्त आई वडिलांच्याकडेच असते. का वडिलांना वाटत नाही की आपल्या दिदीला जवळ घ्यावं, तिच्या डोक्यावरनं हात फिरवावा? गंमत अशी आहे, ज्या वेळेस स्पर्शाची भूक भागत नाही, प्रेमाची भूक भागत नाही, मुलं अंतरावरती पडतात. मी धाडसानं विधान करतोय, ज्या घरात वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आई आणि वडील मुलाला जवळ घेतात, मिठी मारतात, डोक्यावरनं हात फिरवतात, ती मुलं 31 डिसेंबरच्या पार्टीला बाहेर नाही, घरात असतात. मुलं बाहेर, आपली मिठी सैल झाली की मुलं या प्रेमाची भूक चुकीच्या ठिकाणी शोधायला जातात. आणि ती जाऊ नये असं वाटत असेल तर आपल्या बाळाला आम्हाला धाडसानं जवळ घेता आलं पाहिजे, त्याचा मुका घेता आला पाहिजे, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवता आला पाहिजे. एक 2 वाक्याचं विधान आहे, 2 शब्दांचं विधान आहे. मुलांना चुकीपासून वाचवू शकतो कधी माहित आहे? प्रेमाच्या बंधनाने आम्ही त्याला बांधून घातलं तरच आम्ही आमच्या मुलांना चुकीपासून वाचवू शकतो. आमच्या प्रेमाची बंधनं तेवढ्या ताकदीची असली पाहिजेत, तेवढी सक्षम असली पाहिजेत. व्यसनाधीनतेबद्दल तर बोलायची सोय राहिली नाही. काही ठिकाणी हे न करणं म्हणजे मागासपणाचं लक्षण मानलं जातंय. व्यसन न करणं हे मागासपणाचं लक्षण मानलं जातंय. कुठले फेस्टिवल आले, जे फेस्टिवल आलेत ते त्याच्या भविष्यासाठी उपयोगाचे आहेत का? मी अनेक वेळा बघितलंय, म्हणजे आता सर बघितलं, दरवर्षी एका गावामध्ये मी बघतोय, गाडी वडिलांची, पेट्रोल वडिलांचं,
त्यासाठी लागणारे पैसे वडिलांचे, खर्चाला लागणारे पैसे वडिलांचे. मुलग्याने रात्री 10 वाजता गाडी काढली, 11 वाजता गाडी काढली, बाहेर कुठेतरी रस्त्यावरती गेला, गाडी धडकली, मुलगा गेला. मग गावामध्ये डिजिटल लागतात, काय माहित आहे? दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. कुठला राजा माणूस? त्याला स्वतःला नीट राहता येत नव्हतं, कसला राजा माणूस? या गोष्टीचं उदात्तकरण करायचं थांबवायला पाहिजे, आम्ही बंद केलं पाहिजे. चुकीमुळे जर ते पोरगा गेलेलं असेल तर डिजिटल लावायचं आम्ही बंद केलं पाहिजे. कशासाठी आम्ही डिजिटल लावतोय? हे कशासाठी? त्याच्यातल्या 4 चारोळ्या त्याच्यासाठी लिहितोय. मला हे कळलं पाहिजे. अशा गोष्टीचं उदात्तीकरण आम्ही करतो आहोत. मुलांना देखील त्या गोष्टीची सवय लागते पाठीमागं. याच गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटतात. पहिल्यांदा आम्ही हे थांबवलं पाहिजे. शासनाने नियम घातलेले, नियम माणसानं तयार केले, त्या नियमाचं पालन आम्ही केलं पाहिजे ना. देशावरती प्रेम असणं म्हणजे काय? प्रेम असणं घरातला कचरा शेजारच्या दारात टाकणं म्हणजे देशावरती प्रेम आहे. तुम्ही गाडी देखील योग्य ठिकाणी पार्किंगला लावताय की नाही याच्यावरती ठरतं तुमचं देशावरती प्रेम आहे की नाही. आम्ही चुकीच्या ठिकाणी जर गाडी पार्क करत असेल आणि क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर रात्री फटाके वाजवत असेल तर कसलं देशावरती आमचं प्रेम आहे? सिग्नलला 2 मिनिटं आम्ही थांबत नाही, योग्य ठिकाणी आम्ही चप्पल काढत नाही, आमचं कसलं देशावरती प्रेम आहे? आता तुम्ही म्हणाल हा मुद्दा आहे का? तर मुलांच्याकडे आम्ही देताना काय देतोय? मुलांना या गोष्टीसाठी घडवणं म्हणजे देशावरती प्रेम करणं आहे. आणि ती गोष्ट आम्हाला त्याला देता आली पाहिजे. शिक्षणाची प्रक्रिया मी पहिल्यांदा मांडायला सुरुवात केली तर मुळात आता मुलांच्या बाबतीत आम्ही एक शब्द प्रयोग सारखा करतोय सातत्याने. पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. काय पर्सनॅलिटी म्हणजे डेव्हलप? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? कधी ह्या शब्दाचा विचार केलाय का बघा? त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? त्यानं चांगले कपडे घातले, पायात शूज घातलं, ब्लेझर घातला म्हणजे व्यक्तिमत्व सुधारलं. त्यानं केस चांगल्या ठिकाणी कापले, अंगावरती परफ्यूम आणला म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व सुधारलं. व्यक्तिमत्व सुधारण्यामध्ये काय पैलू येतात? त्याला जबाबदारी घेता आल्या पाहिजे, त्याच्याकडे संयम असला पाहिजे, यश अपयश त्याला कळालं पाहिजे. या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मोठ्या माणसांचा त्याला आदर केला पाहिजे, चांगल्या गोष्टींचा तो अधिक जवळ असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये येतात. आणि मुळात सर व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द भारतीय शिक्षण पद्धतीतला नाहीच आहे. तो अमेरिकन शिक्षण पद्धतीतला शब्द आहे. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या मुलाचा विकास त्याच्यासाठी वापरलेला शब्द असा आहे कॅरेक्टरिस्टिक, चारित्र्याचा विकास, नैतिकतेचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. आणि आता आम्हाला ते शिकवावं लागतंय चारित्र्याचा विकास. चौकामध्ये, गल्लीमध्ये, कॉलेजच्या दारात, एसटी स्टँड वरती, रेल्वे स्टेशन वरती छेड काढणारं पोरगं आभाळात नाही ना पडलं. 9 महिने आमच्या उदरात पडला यांनो, आमच्या समोर मोठं झालं. तुमच्या आमच्या समोर ते 16, 17, 18 वर्षाचं झालं, 21, 22 वर्षाचं झालं. छेड काढूच कसं काही शकतं? याचा अर्थ आमच्या पालकत्वाचा तो पराभव आहे. दुसऱ्याच्या मुलगीला मुलगी आपली बहीण न मानणं हे पालकत्वाचा अनादर आहे. एसटीच्या सीट घराकडे फाडून आणणं हे चांगलं लक्षण आहे. आम्ही नैतिकतेचा त्याचा विकास केलाय. कधीतरी दिदींनो, दादांनो जाऊन बघा. कळकळीने ही गोष्ट सांगतोय बेबीच्या देतापासून. सर नखशिकांत नटलेली एखादी आई, एखादी स्त्री, आमची एखादी बहीण नखशिकांत नटलेली गुढीपाडव्याच्या दिवशी समजा ती गुढीच्या दारात, गुढीच्या शेजारी काठी शेजारी उभी आहे. तिनं नवर एखाद साडी नेसली, डोक्यावरती पदर आहे, खूप सुंदर तिनं पेहराव घातलाय. अशा मुलगीनं, अशा एखाद्या आईनं, एका दिदीनं सोशल मीडियात आपला जर फोटो टाकला तर त्या फोटोच्या खाली असणाऱ्या कमेंट एकदा चेक करून बघा. काय कमेंट आहेत? मान खाली घालावे अशा कमेंट आहेत. ट्रोल करणाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी आहेत. कुठून आल्या या झुंडी? काय ट्रोल करतायत? अर्वाच्य भाषेत, जी भाषा आम्ही बोलू देखील शकत नाही, ऐकू देखील शकत नाही, अशा भाषेत त्या नखशिकांत नटलेल्या एखाद्या सजलेल्या मुलीच्या फोटो खाली कमेंट करणारे झुंडी आहेत. कुठून आल्या? आपल्या आजूबाजूला एक तिसरं, आपल्याच मुलांच्या काही कमेंट चेक करून बघितल्या तर आम्हाला समजेल शेजारी शांतपणे वावरणारा एखादा मुलगी किंवा मुलगा त्याच्यामध्ये त्या कमेंट मध्ये आम्हाला व्यक्त होताना दिसतोय. आम्ही किती सजग राहायला हवं, त्याला ते व्यक्त व्हावंसं कसं काय वाटतं. म्हणून नैतिकतेचा विकास हा झाला त्याचा करणं हे पहिलं पालकांचं कर्तव्य आहे. मी एक उदाहरण ठेवतोय तुमच्या समोर. सर पत्रकार विजय कुवळेकर सरांनी हे सांगितलेलं उदाहरण आहे, त्यांचं उदाहरण आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स मध्ये बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची स्थापना झाली. ज्यावेळेस या इन्स्टिट्यूटची स्थापना झाली सर, त्या संस्थेसाठी काही शास्त्रज्ञांच्या निवड करण्याचं काम चालू होतं आणि त्या शास्त्रज्ञांची निवड करत असताना सीव्ही रमण सर, शास्त्रज्ञ सीव्ही रमण सर त्या मुलाखती घेत होते. त्यांनी मुलाखतीची जाहिरात दिली. अनेक शास्त्रज्ञ मुलाखतीला आले. सकाळी 11 वाजता त्या संस्थेच्या मुलाखती सुरू झाल्या. पहिली मुलाखत घेतली, दुसरी मुलाखत घेतली, तिसऱ्या चौथ्या मुलाखतीला एक शास्त्रज्ञ समोर येऊन बसले. त्यांनी सांगितलं त्यांना की हे बघा, आमच्या संस्थेला या पद्धतीची व्यक्ती पाहिजे आणि तुमच्याकडे त्या क्षमता नाहीये, माफ करा, तुमच्या ज्ञानामध्ये कमतरता आहे, आम्ही तुमची निवड करू शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. खरं तर ही खरं बोलण्याची प्रथा त्या काळामध्ये होती, म्हणून ती माणसं मोठी होती, सहजपणे हे सांगितलं जायचं. आता भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांच्या बाबतीत देखील आम्ही खऱ्या पद्धतीने व्यक्त होत नाही, हे सगळ्यात मोठं अपयश आहे. आता त्यालाही कारण आहे म्हणा, आईच आपल्या बाळाला सांगते, हे बघ शेजारी जायचं नाही, इथं टीव्ही बघत बस, कारण शेजारी चुलता आहे, चुलता हा जगातला सगळ्यात मोठा दुश्मन आहे. चुलत्याच्या घरात जायचं नाही, सैफाली मधलं बघत बस. त्याचं पहिलं लग्न 11 वर्षांना मोठ्या असणाऱ्या महिलेशी झालं होतं, दुसरं लग्न त्याच लग्नात फ्रॉक घालून आलेल्या करीना कपूरशी झालं होतं. लग्न नावाची संकल्पना त्याची क्लिअर होती. चुलता वाईट हा जवळचा, तो आपल्या मुलांना संस्कार देणार, शिकवणार, आदर्श जगायचं कसं हे सांगणार. आणि जाहिरात तर काय बघा नको, मिल बैठेंगे 3 या कुठले ते सांगत नाही, घ्या तुम्ही समजून. संध्याकाळी 7 नंतर हे जाहिराती सुरू होतात. आम्हाला ते जास्त जवळचं वाटतं. त्या शास्त्रज्ञांनी सीव्ही रमण सरांनी त्या शास्त्रज्ञांना सांगितलं की तुमची निवड होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. ते शास्त्रज्ञ बाहेर आले, वाट बघत थांबले. संध्याकाळी 5 वाजता मुलाखती संपल्या. सीव्ही रमण सर बाहेर आले. त्यांनी बघितलं की सकाळी ज्या शास्त्रज्ञांना सांगितलं होतं तुमची निवड होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता, ते शास्त्रज्ञ वाट बघत बसले. रमण सरांना राग आला. ते म्हणाले, तुम्ही का थांबलात? तुम्हाला काय वाटलं? वशिल्यानं किंवा कोणाच्या सांगण्यानं तुमची निवड मी करेन असं वाटलं म्हणून थांबलाय? तशी निवड तुमची होणार नाही. ते शास्त्रज्ञ पटकन उठलेले म्हणाले, सर माफ करा, असा कुठलाही हेतू नाही, उद्देश नाही, मी थांबलोय त्याचं कारण वेगळं आहे. या मुलाखतीला येण्यासाठी तुमच्या संस्थेनं मला प्रवासाचा भत्ता दिलाय, काही रक्कम दिली. माझ्या प्रवासाची रक्कम जी आहे ती कमी होते आणि तुमच्या प्रवासाचा भत्ता मला अधिक मिळालाय. उरलेली रक्कम तुमच्या संस्थेला परत करण्यासाठी मी थांबलोय. पण क्लार्क सकाळपासून तुमच्या कामात व्यस्त आहेत, मला ते हिशेब करून त्यांना पैसे देता येत नाहीत, त्यांची वाट बघत थांबलोय. सीव्ही रमण सर शांत उभे राहिले 2 मिनिटं. त्यांना म्हणाले, तुम्ही जरा आतल्या खोलीत या. त्या शास्त्रज्ञ पुन्हा आतल्या खोलीत गेले आणि सीव्ही रमण सरांनी त्यांना प्रश्न सांगितलं, तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? हे शास्त्रज्ञ 2 मिनिटं थबकले. ते म्हणाले, सर असं का? सकाळी तर तुम्ही सांगितले की मी या गोष्टीसाठी पात्र नाही, माझी निवड होऊ शकत नाही, आता तुम्ही म्हणताय कामावरती रुजू कधीपासून होत आहे, असं का? त्यावेळेस सीव्ही रमण सर असं म्हणाले, सकाळी तुम्हाला मी नाकारलं होतं ते तुमच्या ज्ञानातल्या उणीवामुळे नाकारलं होतं आणि आता तुम्हाला कामावरती रुजू व्हा म्हणतोय ते तुमच्या चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे रुजू व्हा म्हणतोय. मी अत्यंत धाडसाने एक गोष्ट सांगतो, मुलांच्या आयुष्यात ज्ञानातली उणीव भरून काढता येते, चारित्र्यातली उणीव भरून काढता येत नाही. चारित्र्यातली उणीव त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरू शकते. आणि मी म्हणालो त्याला दाखला देखील देतो, ज्ञानातली उणीव भरून काढता येते हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर शरद बाविस्कर सरांचं भुरा एकदा वाचून घ्या, म्हणजे कळत की तुम्हाला 10वी नंतर देखील एखादी भाषा शिकणारा एखादा माणूस त्याच्या ज्ञानातली उणीव भरून काढू शकतो, पण चुकलेला माणूस मात्र पुढे ती उणीव भरून काढू शकत नाही. मगाशी घोरपडे सर बोलताना त्यांनी या व्यासपीठावरती येऊन गेलेल्या सन्माननीय नागराज दादांचा उल्लेख केला, मंजुळे सरांचा उल्लेख केला. त्यांचं तुम्ही आयुष्य एकदा बघून घ्या. ज्या क्षणाला त्यांच्या नैतिक अनेक गोष्टी चुकीच्या ठरत होत्या त्यापासून जेव्हा ते लांब गेले त्यावेळेस त्यांचं आयुष्य उज्ज्वल झालं. आपल्या बाळांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं असं वाटत असेल तर चारित्र्य आणि नैतिकता या गोष्टीला आम्ही महत्व दिलं पाहिजे. पण हे कसं करता येतं? अगदी छोटे 2-3 उपाय आहेत. जर आजच्या काळामध्ये आपल्या मुलांना घडवायचं असेल तर त्यांना जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत आणि आम्ही जबाबदाऱ्या देत नाही आहोत. जबाबदाऱ्या म्हणजे काय? म्हणजे
घरातलं लाईट बिल कोण भरतं? तर बऱ्याच वेळा माणसं म्हणतात की आम्ही भरतो. बरोबर आहे ना? लाईट बिल कोण भरतं? तुम्ही. बरोबर. सिलेंडर कोण बुक करतं? तुम्ही. बाजार कोण भरतं? भाजी कोण आणतं घरात? तुम्ही. उलट झालं पाहिजे. घरातल्या मुलांना या जबाबदाऱ्या लहान वयात त्यांच्याकडे सोपवलं पाहिजे. बस इथं हे लाईट बिल भरून दाखव, रेल्वेचं तिकीट बुक करून दाखव, विमानाचं तिकीट बुक करून दाखव, चल माझ्याबरोबर बाजारात चल. मुलांच्या बाबतीत सांगतोय, मुलांना बाजारात घेऊन चला. त्याच्या हाताला धरून बाजारात घेऊन जाणे, त्याला सांगा वांगी विकत घ्यायचे, बस खाली आणि निवड. त्याला वांगी निवडता आली पाहिजे. एखाद्या वेळेस त्याला किडकं वांग घेतलं हरकत नाही, घरात त्या दिवशी ते खा आणि त्याला त्या दिवशी जाणीव करून द्या, हे बघ असं वांग निवडायचं असतं. त्याला वांग निवडता आलं पाहिजे. अजून मुलांना जबाबदाऱ्या का दिल्या पाहिजे त्याचं कारण सांगतो. हे त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. प्रत्येक घरामध्ये आता स्त्री आहे, म्हणजे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अनेक सन्माननीय सदस्य आहेत, ते पुण्यामध्ये राहत आहेत. मी त्यांच्या बरोबर बोलत होतो त्या तिथं पुण्यामध्ये संस्कृतीमध्ये एक विधान वारंवार आपल्याला ऐकायला मिळतं बघा. आईनं तुला काही शिकवलंय का नाही? हे विधान आपल्या बाबतीत ऐकायला मिळतंय. हे विधान आपल्या बाळांना ऐकायला मिळू नये असं वाटत असेल तर त्यांना ते वेळी शिकवलं पाहिजे. वर्षाच्या तहाची कलम 1857च्या उठावाची कारण दैनंदिन आयुष्य जगताना येत नाहीत. शिक्षणातल्या अनेक गोष्टी दैनंदिन आयुष्य जगताना येत नाहीत. शिक्षण तुम्ही जगण्यात कसं वापरताय त्याच्यावरती ते अवलंबून असतं. अवांतर असणाऱ्या बऱ्याच गोष्टी जगण्यामध्ये येतात आणि त्या गोष्टी आम्ही आमच्या मुलांना शिकवल्या पाहिजे. मी बघतोय सर, मुलांना पोलिसांचं संरक्षण वाटलं पाहिजे, भीती वाटते. पोलीस पुढे असतील, त्याच्याकडे लायसन असलं तरी ते घाबरतं, तरी मनामध्ये भीती निर्माण होते. कसं काय? उलट मुलांना पोलिसांचं धाडस वाटलं पाहिजे. ही गोष्ट आम्ही शिकवली पाहिजे. आणि अजून एक धाडसाची गोष्ट मांडतो. दोन बघा, शक्य झालं तर तुम्ही वर्षाला ट्रिप काढता, वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्रांना जाता, कोकणामध्ये फिरायला जाता. हे फिरून येता येता जर कळंबा आणि येरवडा दाखवताना आपल्या मुलांना, तर तोही दाखवून घ्या. गुन्हा केल्यानंतर, वाईट वागल्यानंतर, चुकीचं वागल्यानंतर काय होतं हे एकदा दाखवणं हे आजच्या काळाची गरज आहे. माझी सगळ्या आयांना एक नम्र विनंती आहे, लहान वयातली मुलं असतील, म्हणजे हायस्कूल मध्ये शिकणारी, कॉलेजमध्ये शिकणारी, त्यांना आंघोळ केली की त्याच्या आंघोळीचे कपडे तुम्ही नाही धुवायचे, त्याला धुवायला लावायचे. हे जर आमच्या लक्षात आलं तर आपल्या मुलांना आम्ही मोठी करू. आम्हाला ही जबाबदारीची जाणीव त्याला करून वेळेस देता आली पाहिजे. दुसरा महत्वाचा असं, निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसित करता आली पाहिजे. अनेक मुलांना आपल्या आयुष्याचा निर्णय घेता येत नाही. का माहित आहे? त्याचंही कारण आहे. घरातल्या लहान मुलांना चप्पल घ्यायचं झालं तर आई वडील सोबत जातात आणि त्याला काय म्हणतात माहित आहे? हे घे, हे तुझ्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला कसं कळलं हे त्याच्यासाठी चांगलं आहे? त्याच्या पायाला काय कम्फर्टेबल आहे हे सगळ्यात जास्त कुणाला कळू शकतं? त्याला. वयाच्या 7व्या वर्षी त्याच्या बुद्धीचा विकास झालाय, पण आम्ही त्याच्या पायाला काय चांगलं आहे त्याच्यापेक्षा त्याच्या पायाला काय चांगलं दिसतं आणि पाहुण्यांच्या आम्हाला काय म्हणतील हे डोक्यात ठेवून त्याच्या पायातलं त्याला चप्पल निवडायला लावतो. जर त्याला त्याचं चप्पल निवडायला तुम्ही लावत असाल तर आयुष्याचा चुकीचा जोडीदार पुढे त्यानं निवडला म्हणून ओरडायचं नाही. ज्याला चप्पलचा जोड निवडता येतो त्यालाच आयुष्याचा जोडीदार निवडता येतो. कारण अनेकांच्या आयुष्यात जर चप्पल निवडल्यानंतर पहिल्या 5 दिवसात हेच वाटत असतं, जरा चुकले, आणि आयुष्याचा जोडीदार निवडल्यावर पण हेच वाटत असतं. तर चप्पलचा जोड त्याला निवडता आला पाहिजे, निर्णय त्याला घेता आला पाहिजे. यासाठी मुलांना तयार करा, त्याला पुढे उभं करा. प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीच्या ठिकाणी त्याला प्रत्येक वेळेस प्रोटेक्शन देण्यानं आपली मुलं दुबळी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना दुबळं नाही झालं पाहिजे. म्हणजे उदाहरण देतो, माझं वैयक्तिक आहे, घ्या आणि सोडून द्या. मला असं पोहता येत नाहीये, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल. माझ्या वडिलांनी मला पोहायला शिकवलं नाही. कशासाठी? जेव्हा मी पोहायला जायचं धाडस करेन त्यावेळेस ते मला म्हणायचे, नको, आपल्या गावाला नदी नाही आणि तू पोहायला जाऊ नको, मला भीती वाटते. गंमत बघा, पोहायला न शिकवणं हे जास्त भीतीदायक आहे. आम्ही मुलांना पाण्यापासून वाचवायचं असेल तर त्याला पाण्यापासून लांब नाही ठेवलं पाहिजे, पाण्यात टाकून त्याला पोहायला शिकवलं पाहिजे. आम्ही उलट करतो. आम्ही काय उलट करतो? ज्या गोष्टी त्याला यायला पाहिजे त्याच्यापासून आम्ही त्याला लांब ठेवतोय.
निर्णय प्रक्रिया त्याला समजून दिली पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. अजून एक पालक म्हणून आम्हाला आजच्या काळात गोष्ट केली पाहिजे. दांभिकता नावाची गोष्ट आम्ही आमच्या मुलांच्या पासून लांब ठेवली पाहिजे. जे आहे ते त्याला सगळं कळायला पाहिजे. वास्तव गोष्टींचं ज्ञान त्याला झालं पाहिजे. इमॅजिनेशन नको, कल्पनेतलं जग त्याच्या समोर नको. जे जसं आहे तसं त्याला वास्तवातल्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि मग जर ह्या गोष्टी कळाल्या तर संवेदनशीलता नावाचं मूल्य त्याच्याकडे येतं. सहवेदना आम्ही शिकवत नाही. मी सर समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. आदिवासी समाजामध्ये एखाद्या स्त्रीला जर ती गरोदर असेल, तिच्या बाळंतपणाचा क्षण ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्या समाजामध्ये सर एक प्रथा आहे. ती प्रथा काय आहे? ज्यावेळेस ती स्त्री, ज्यावेळेस ती आई पलीकडच्या खोलीमध्ये तिचं बाळंतपण सुरू असतं त्यावेळेस तिच्या नवऱ्यानं अलीकडच्या खोलीत जेवढी ती स्त्री ओरडेल, कणेल, विवळेल, तिला जेवढा त्रास होईल तेवढा या नवऱ्यानं स्वतःला त्रास करून घ्यायचा, लोळायचं, ओरडायचं. ही प्रथा का? तर मी ज्यावेळेस वाचलं त्याच्या खाली त्याने असं लिहिलं होतं, सहवेदना, बाजूच्याला होणाऱ्या वेदना त्या किती ताकदीच्या आहेत हे तिच्या नवऱ्याला कळल्याशिवाय त्याचा बाप होत नाही. बापाला देखील त्या वेदना सहन कराव्या लागाव्यात. म्हणून आमच्या मुलांना सहवेदना लक्षात यायला पाहिजे. म्हणजे बाजूच्या माणसाची वेदना त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ही दांभिकतेनं होत नाही. उदाहरण देतो तुम्हाला. एक व्यवस्था काम करते, जी व्यवस्था आपल्या मुलांना स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजापासून, कुटुंबापासून वेगळं करण्यामध्ये ती काम करते. कशी ती सांगतो उदाहरण. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या मी ज्येष्ठ माणसांना विचारतो, आयांना विचारतो, वडिलांना विचारतो, दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही शाळेमधनं घरी आला किंवा शाळेमध्ये तुम्ही डबा नेला नाही, काय घडलं? दुपारच्या वेळेत तुम्ही डबा जर नेलेला नसेल तर मित्रांना त्याच्या आपल्या डब्यातली भाकरी तुम्हाला दिली, किंवा त्याच्या डब्यापेक्षा आपलाच डबा जास्त होत होता, बरोबर ना? दुपारच्या वेळेत तुम्ही घरी आला आणि तुमच्या घरातली आमटी भाजी संपले, काय केलं? बोला. शेजाऱ्यांच्याकडे मागितलं. अशा इथं आण्या काय असतील की त्यांनी साखरही मागितले, चटणीही उसली मागितली, बरोबर ना? तुम्ही शेजाऱ्यांच्यात हे मागितलं. तिथं असं कधी वाटलं की शेजाऱ्यांच्याकडे आमटी मागणं हे गरिबीचं लक्षण आहे असं तुम्हाला कधी वाटलं? तुम्ही ती मागितल्यानंतर कधी नाही. बरं, ज्याच्याकडे मागितली त्याला कधी असं वाटलं का हा आमच्यातला आमटी घेऊन गेलाय म्हणून हा गरीब आहे, असं कधी वाटलं? कधी नाही. आता हा प्रयोग करून बघा बरं. आता जर तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात भाजी मागितली, दुसऱ्या दिवशी मोरगावमध्ये अख्ख्या बातम्या होईल. बोगस कंपनीत पैसे घालून बहुतेक बुडले, त्याच्याकडे पैसे नाही, ही बातमी होईल. आता गंमत बघा, हे काय झालं? शेजारच्या माणसापासून आम्ही तुटलो पाहिजे. संवेदना नावाचं मूल्य आम्ही समजून घेतलं नाही. चेहऱ्यावरती आमच्या दांभिकता आहे, दांभिकता. हीच दांभिकता आम्ही मुलांच्या बाबतीत देखील ठेवतो. म्हणून आम्हाला असं म्हणायची वेळ येते, थोडी शंका आली होतीच. की म्हणायची वेळ काय येते तर दांभिकता आहे. कशी? माझी आई आहे ना सर, एका पेशंटला जर माझी आई बघायला गेली तर ती 2 पदार्थ घेऊन पेशंटला बघायला जायची. माझ्या शेतात पिकणारा जोंधळी तांदूळ, मी कोल्हापूर गारगोटी आदमापूर मंदिर आहे तिथून पासून 10 किलोमीटर अंतरावरती मी राहतोय, आदमापूरच्या शेजारी. सर तिथं माझ्या शेतात पिकणारा तांदूळ आहे तो तांदूळ पिशवीत बांधायची. माझी आई मला असं सांगायची की हा तांदूळ एखाद्या बाळंतीण स्त्रीने जर खाला तुपातनं तर तिच्या शरीराला खूप चांगलं असतं. कुठलंही रासायनिक खत न वापरलेला ती तांदूळ घेऊन जायची. आणि त्याच्याबरोबर सर आमच्याकडे मेतोंडा नावाचा एक पदार्थ आहे. गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गूळ कालवायचा, खोबरं टाकायचं, सगळं ते पदार्थ टाकायचे आणि रात्री फक्त चुलीवरच्या बिस्तरावरती ते ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी हा पदार्थ तयार होतो. त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. तर ती आई 2 पदार्थ घेऊन जायची. हा बिस्किट पुडा मध्ये कधीपासून आला हे मला आजपर्यंत कळलं नाही. दुःख बिस्किट पुडा आला त्याचं नाहीये, दुःख दुसऱ्याच गोष्टीचं मला आहे. दवाखान्यात पेशंट ऍडमिट आहे, त्याचं पोट बिघडले म्हणून, आणि आमचं सुशिक्षित त्याला ब्रेड घेऊन बघायला जाते. म्हणजे आपल्या डोक्यात काय आहे, ते घरला यावं का बातमीच फक्त घरला यावी? पोट बिघडलेल्या पेशंटला आपण ब्रेड कसा काय बघायला घेऊन जाऊ शकतो? हे शक्य नाही. पण आम्हाला काय अपेक्षित असतं, आम्हाला काय वाटत असतं, एकदा पेशंटला बघून आलोय हे त्याला फक्त कळावं, एवढीच फक्त अपेक्षा. त्याला बघायला आपण गेल्यानंतर
त्याला काय त्रास होतोय, काय अडचण आहे, दुःख किती आहे हे समजून आपण घेत नाही. गप्पा अवांतरच्याच आणि येता येता त्याला म्हणून यायचं, काळजी घे आमचा एक पाहुणा यानंच मेलाय, म्हणजे ते जगतच नाही. त्याच्या बाबतीतल्या सहवेदना किती आहे आणि ही दांभिकता आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत देखील पाळतो. कशी? त्याला भौतिक सुविधा देण्याकडे आमचं लक्ष आहे. म्हणजे माझ्या मुलग्याला मी घरामध्ये 4 वाचनासाठी चांगली पुस्तकं आणली, याच्यापेक्षा माझ्या मुलाला मी ब्रँडेड शर्ट आणि पॅन्ट आणला आणि तो पाहुण्यांच्या उठून दिसतोय हे झालं की आम्ही आमचं कर्तव्य संपलं आम्हाला असं वाटतं. पण आमचा मुलगा कसा दिसतो याच्यापेक्षा तो जगण्यामध्ये किती सक्षम पद्धतीने उभा राहतोय याची काळजी आम्ही केली पाहिजे. ती काळजी आम्हाला असली पाहिजे. काही काही पालक काय म्हणतात नाही काय, मगाशी सरांनी सांगितलं ते मुलं आमचं ऐकतच नाही, तो मुलं कुणाचंच ऐकत नाही. मुलं बघतायत याची काळजी करा. मुलं ऐकत नाही त्याची काळजी करू नका. मुलं बघतायत. काय बघतायत मुलं? तुम्ही कधीही वाचत नाही, तुम्ही कधी एका जागेवर शांत बसत नाही, तुमचा संपर्क विचारवंत बुद्धिमंतांशी नाहीये, तुमच्या टीव्हीवरती चॅनल जे आहेत त्याच्यामध्ये बघण्यासारखे चित्रपट नाहीये. हे सगळं मुलं बघतायत. सगळं विनोदानं सांगतोय, विनोदानं घ्या. एका मुलग्यानं आपल्या वडिलांचा मोबाईल तपासला आणि त्यानं देवाच्या समोर उभारून अशी प्रार्थना केली, देवा माझ्या वडिलांच्या मोबाईल मधल्या महिलांना कपडे दे, त्या खूप गरीब आहेत. बोला आता मी सांगत नाही पुढचं काय, तुम्ही तेवढे जाणकार आहात. मुलं बघतायत याची जास्त काळजी करा. माझ्या मित्राच्या आयुष्यातला एक प्रसंग, सर त्याच्या आईचं निधन झालं, माझ्या मित्राच्या आईचं निधन झालं. सांत्वनासाठी मी त्याच्या घरी गेलो, सांत्वनासाठी त्याच्या घरी पोहोचलो होतो, त्याच्याबरोबर गप्पा मारत होतो. साधारण 3-4 वर्षाची त्याची मुलगी, आम्ही दोघं गप्पा मारत असताना जवळ आले आणि वडिलांना ती प्रश्न विचारत होती, बाबा आईला कुणी शूट केलं, कुणी शूट केलं म्हणजे मारलं कुणी, गोळ्या कुणी घातल्या. मी 2 मिनिटं स्तब्ध झालो. तो माझा मित्र त्या मुलगीला म्हणाला, तू आज सांग, चल मी बोलतो तुझ्याशी नंतर. ती मुलगी आत गेली. मी माझ्या मित्राला विचारलं, म्हटलं अरे ती म्हणते आईला कोणी शूट केलं, कोणी मारलं म्हणते, काय म्हणतो? तो म्हणाला काही नाही, पबजी बघते, पबजी खेळते. तिच्या डोक्यात असं आहे की माणूस जर मरायचा असेल तर कुणीतरी त्याला शूटच केलं पाहिजे. 34च्या वयाच्या मुलीच्या डोक्यात असं आहे माणसाचा नैसर्गिक कृती येत नाही, त्याला शूट करावं लागतं. कुठपर्यंत आम्ही आलो? पत्त्यांचा खेळ वाईट होता ना, पत्त्यांचा खेळ चांगला आहे का? नाही. आपल्या काळापासून तो सांगत आला आम्हाला की तो वाईट आहे. पण टीव्हीला जाहिरात अशी आहे, जंगली रमी पे जंगली रमी पे पुढं पुन्हा ते कुणाला सांगितलं जाते? आम्हाला. एक कुठली तरी महिला सांगते की मला एवढं रक्कम मिळालं आणि मग आम्ही असं म्हणतो की 50 रुपये लावले तर काय होतं? जर इथं बालक असतील तर मुलांनी नेमकं काय घ्यावं ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे. मी हळूहळू समारोपात कळते महत्वाच्या गोष्टी. सर या सगळ्या प्रक्रियेची जी व्यवस्था उभी राहते ती माध्यमांची, आम्हाला थोडंसं त्या माध्यमांच्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मुलांच्या पर्यंत आणल्या पाहिजेत. मोबाईल वाईट नाही, टीव्ही वाईट नाहीये, पण आम्ही वापर कशा पद्धतीने करतोय हे जास्त महत्वाचं आहे. बेडरूम मध्ये चपला घालून फिरण्याची अजून तरी आपली संस्कृती नाहीये. ते चप्पल आम्ही बाहेर काढतो, तसा मोबाईल आम्हाला कुठेतरी बाहेर ठेवता आला पाहिजे ना कधीतरी. देवघरात आम्ही चप्पल घालून जात नाही, तर आम्हाला मोबाईल कुठे ठेवायचा हे देखील कळायला पाहिजे, किती काळ तिथं ठेवायचा हे देखील कळायला पाहिजे, टीव्ही कुठल्या गोष्टींसाठी वापरायचा हे देखील कळायला पाहिजे. मनोरंजनाच्या माध्यमांखाली काय काय सुरू आहे मी बघितलं. तुम्ही घरात टीव्ही आणला, पैसे तुमचे, रिचार्ज तुमचा, बघायचं कुणाला? तिसऱ्या लोकांना. काय बघायचं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकदा बघा बरं. एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा सांगितलं नाही. शेती आदर्श पद्धतीने कशी करायची असते आम्हाला शिकवलं नाही. आर्थिक साक्षरता नावाची काय संकल्पना आहे आम्हाला कधी सांगितलं नाही. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कुठले आहेत, मुलींच्या आरोग्याचे प्रश्न कुठले आहेत सांगितलं नाही. आम्हाला काय सांगितलं जाते बघा. साबण कुठला वापरायचा, शॅम्पू कुठला वापरायचा, परफ्यूम कुठला वापरायचा, गाड्या कुठल्या वापरायच्या हे सगळं सांगितलं जाते. जाहिराती आहे मी मान्य करतो, पण त्या जाहिरातीच्या पद्धती समजून घ्या ना. काय पद्धती आहे? एक कोल्ड्रिंकची जाहिरात आहे, एक हिरो सारखी बाटली पितो कोल्ड्रिंकची, दरिद्र गाडीवरती करते. दरिद्र काय ताकद येत असेल बघा. तुम्ही एक काम करा, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या,
त्यांना उद्या पेपर आहे, गणिताचा पेपर आहे, अभ्यास करायला लावायचा नाही, काळजी करायची नाही. रात्री 2-3 बाटल्या कोल्ड्रिंकच्या चढवायच्या असतात. राज्यात आलं पाहिजे, राज्यात. दरेक गाडीवरती या हेलिकॉप्टर मध्ये हवेतल्या हवेत गाडी जर ते घुसवत असेल कोल्ड्रिंक पिल्यानंतर, काय ताकद येत असेल बघा. उसाला तोड आली, 2-3 बाटल्या चढवायच्या. आणि माझी संस्कृती मला विनंती आहे, व्याख्यान मला 13 वर्ष चालवणं, यज्ञ चालवणं सोपी गोष्ट नाही आहे सर, फार जिकिरीचं आहे. तुम्ही एक काम करा, एवढ्या महाराष्ट्रातल्या वक्त्यांना बोलून एवढी तारांबळ करण्यापेक्षा कोल्ड्रिंकचे बॉक्सच वाटा ना. केवढं मोठं यश आहे, केवढं मोठं यश आहे सांगा. आम्ही आमच्या मुलांना खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. जाहिरात काय, ही क्रीम जर चेहऱ्याला लावली तर तुम्ही गोरे दिसणार. ठीक आहे, झालो गोरे, काय करायचं गोरे होऊन? गोरे झालो, गोरे होऊन काय करायचंय? तुम्ही खूप छान आणि गोरे दिसता आणि एका गुन्ह्यात अडकला, तुम्हाला असं म्हणतील पोलीस अधिकारी येऊन, वा 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 तू खूप छान दिसतोस, या गुन्ह्यातून तुझी निर्दोष मुक्तता, जा घरी म्हणतील. आणि तुम्ही रंगानं काळे आहात आणि युपीएससीला राज्यात पहिले आहात, मंत्री देखील कार्यक्रम करता येतील ना. तुम्ही रंगानं कुठले आहात, गोरे आहात की काळे आहात की नाहीये. कर्तृत्वाला कुठलाही रंग नसतो, त्या आमच्या मुलांना कधीतरी जाणून द्या ना. कर्तृत्वाला कुठलाही रंग नसतो, हे आम्हाला आमच्या मुलांच्या पर्यंत आम्हाला पोहोचवायला पाहिजे. पण माध्यमांच्या बाहेर आलं तर, त्या गोष्टीतनं आम्ही बाहेर आलो तर त्या गोष्टी त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवता येतील, त्यांना सांगता येतील. काय सर, परफ्यूमची जाहिरात मी बघितली, परफ्यूम अंगावरती मारला, काय होतं? जाहिरातीत पुढे काय दाखवलं जातं? मुलगी जवळ येते, हे जाहिरातीत दाखवतात. कुठल्या तरी हिरोनं परफ्यूम मारला, मुलगी जवळ येते. इतकं सोपं आहे. एक काम करा, तुमच्या आजूबाजूला पाहुणे पया चोरून बायोडाटा द्यायला चालू आहेत बघा. लग्न नाही, 36-40 पर्यंत लग्न नाही, त्या त्यांना 2-2 बाटल्या गिफ्ट. बिचारीची वेळात लग्न तरी होतील. परफ्यूमची बाटली मारल्यानंतर मुलगी जवळ येते. आणि आम्ही आमच्या बहिणीच्या बाबतीत हा विचार करायचा, परफ्यूम मारल्यानंतर आमची बहीण का हिरोच्या जवळ जाते, हा विचार आम्ही करायचा? धाडसानं सांगू, रुजवायला काय पाहिजे माहिती? येत्या पिढ्यांच्या मध्ये कष्ट केल्यानंतर अंगाला येणारा घामाचा वास हा जगातला महान प्रभू आहे. त्या परफ्यूमची किंमत नाही करताय. आम्ही आमच्या मुलांच्या पर्यंत रुजवलं पाहिजे, दिलं पाहिजे. बरं, ते एक वेळा ठीक होतं. आता तर सर मोबाईल आलाय, मोबाईल 1.5 GB डाटा संपवणं काही लोकांचं टार्गेट आहे. जर 11:30 वाजता डाटा शिल्लक असेल आणि त्याला झोप आली, झोपेला मार्ग साधतात आणि डाटा संपतो. 12 वाजता पुन्हा येतो, पुन्हा रात्रभरती जातो. रात्री 12-12ला आपल्या घरातल्या मुलांचा दिवस चालू झालाय. आई वडील कुठे आहेत नेमके? का रात्री ते 10-11 वाजता झोपत नाहीये? बरं, वाढदिवस साजरे करायची पद्धत आमच्या मुलांची बदलली. कसे वाढदिवस साजरे करतात आमच्या घरातली मुलं मुली? 2 केक घ्यायचे, गाडी काढायची, रस्त्यावरती अशा आडवी गाडी लावायची आणि कशाने केक कापायचा? कशानं? कुठली व्यवस्था काम करते? आमच्या मुलाच्या हातात तलवार कुठून आली? बरं, तेवढी हिंमत असेल तर त्या मुलाला एकदा तलवार हातात द्या तुम्ही आणि त्याला गावात नाही तर फिरून यायला सांगा. नाही, दुसऱ्या दिवशी येरोबाला जावं लागलं तर विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी सर तलवार हातात घेतली, मनगटाच्या जोरावरती आणि ताकदीच्या जोरावरती स्वराज्य उभं केलं. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोड्याच्या पाठीवरती सिंहासन लावून हा माणूस वादळासारखा घोंगावला आणि स्वराज्य उभं केलं. महाराजांनी त्या काळात तलवार घेतली, गरज होती त्याची, कारण सुरक्षितता हा पहिला मुद्दा होता. माणसं सुरक्षित नव्हती, कुणी कुणाला कापलं तर त्या काळात गुन्हे दाखल होत नव्हते. मारलं तरच तुम्ही जिवंत राहू शकत होता, की त्या काळाची गरज होती. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते ना तर महाराजांनी तलवार हातात घेतली नसती. महाराजांनी 2 त हातात घेतले असते, 2 त. पहिला तर तराजू, व्यापार, आणि दुसरा तर तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. अमेझॉन, फ्लिपकार्ट आमच्या घरापर्यंत आलं ना, छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर स्वराज्य नावाचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांनी पोहोचवला असता. आता आम्ही काय केलं, त्या तलवारीने केक कापायचा आणि केक कापला की आमची मुलं फोटो कुठं टाकतात? सोशल मीडिया. तो सकाळी फोटो टाकला की रात्रीपर्यंत येतच का? काय लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या.
प्रेग्नेंट आली दीदीला किंवा आमच्या दादाला घरातल्या, हिरो सारखा दिसतोस, 4 दिवस तर ते हवेतच, जमिनीवर पाय टिकत नाही ते, वडिलांना धडकून उमऱ्याला धडकून पुढे जात, शेजारी कोण आहे ते बघत नाही, त्याला जग जिंकल्याचा आनंद होतो. काय हिरो सारखा दिसतोस किंवा हिरोईन सारखी दिसतेस, तर ठीक आहे. संध्याकाळी 5 वाजता आपल्या वडिलांना अटॅक आला, कोण येतं वडिलांना दवाखान्याला न्यायला? सर वडिलांना जर गावाकडे असणाऱ्या वडिलांना जर अटॅक आला ना, तर गल्लीतला फाटक्या बनेलवरचा माणूस पळत येतो, आपल्या वडिलांना उचलतो आणि दवाखान्यापर्यंत पोहोचवतो. 70 वर्षाची आजी तुमच्या घरात येते, डोक्यावर हात फिरवते आपल्या बाळाच्या आणि सांगते, बाळा जेवणाची काळजी करू नको, संध्याकाळी जेवायला ये. 40 वर्षाची एखादी काकी येते, गोठ्यात दूध देणारा जर जनावर असेल ना, तर त्या जनावराची धार काढते ती बाई. हातातल्या बांगड्या कुठल्या तरी चालतील त्या जनावराला लात मारून, पण ती धार काढायची सोडत नाही, कारण तिला माहिती आहे हे जनावर दूध द्यायचं बंद झालं तर ह्या घराचं आर्थिक नुकसान होत आहे. हिरो कोण? आलिया भट, रणबीर कपूर. बापाला दवाखान्यात दाखवून देतात, गल्लीतल्या फाटक्या बनेलवरचा माणूस. दवाखान्यात गेल्यानंतर घरातल्या बाळाला सांभाळतोय कोण? शेजारची आजी. आम्ही काय म्हणतोय, तिला काय कळतंय? लॅपटॉप घेऊन बसणारे आणि मोबाईल घेऊन बसणाऱ्या पिढीचे शब्द काय, तिला काय कळतंय? समस्या सांगू, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला मुलींना प्राध्यापक, आई वडील आणि शेजारी बावळट वाटतंय, बावळट. ही खरी समस्या आहे. आम्हाला काय करायला पाहिजे माहितीये, कधीतरी त्यांना समोर बसून हे जमवून द्यायला पाहिजे, आलिया भट्ट, रणबीर कपूर तुमचे हिरो नाही, बापाला दवाखान्यापर्यंत घेऊन जाणारा फाटक्या बनेलवरचा अशिक्षित माणूस आमचा हिरो आहे. आईला मदत करणारी एखादी स्त्री आमची हिरोईन आहे. हे आम्हाला वास्तवाचं ज्ञान कधीतरी त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी या माध्यमांपासून बाजूला ठेवलं पाहिजे सर. पण आमची गंमत, रात्री 12 नंतर काही काहींचा दिवस सुरू झालाय. मी आता महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. रात्री सर मी रात्रीचा प्रवास करत निघालो की मी माझ्या ड्रायव्हरला सांगितले, गाव जवळ आला की जरा गाडी हळू घेत जा. मला ते म्हणतो, सर तुम्ही गाव जवळ आल्यावर का गाडी हळू घ्यायला सांगताय? त्याला म्हटलं, हे बघ, कानात हेडफोन घातलेला कुठला बाबा कुठल्या पोळात बाहेर येईल याचा नियम नाही, त्याला ऐकू येत नाही. एकतर आमच्या भागाकडे सर, आमच्या भागाकडे कुत्र्याने रात्रीचं भुकायचं बंदच केलं, कारण त्या कुत्र्यांच्या लक्षात आले आपल्या ड्युटीवरती कोणतरी आपण झोपलेलं बरं. आणि हे माझं पटत नसेल तर तुम्हाला सांगतो ना, पूर्वी काय व्हायचं बघा सर, आपण घरात रात्री 12 वाजता जर अचानक आलो किंवा गल्लीत यायची वेळ झाली, आपल्याला भीती वाटायची, कुठलं तरी कुत्रा अंगावरती येईल पटकन, आपण दचकत यायचो. आता 12 वाजता जाऊन बघा, कुत्रच दचकते, तेच मागे सरकते 2 पाऊल, ते येत नाही पुढं, त्यालाच भीती वाटते. ते घेऊन आहेत सर, ते रात्रभर चालले पुढं. रस्त्याच्या एका कडेला कानात हेडफोन घालून ही चालायला सुरू करतात. 4 किलोमीटर गेलं तरी त्यांच्या लक्षात येत नाही आपण कुठं आलो. अमावस्याला घाबरत नाही, पौर्णिमेला घाबरत, बिबट्याला देखील घाबरत नाही सर, घरलांतील मांजर म्हणून. एवढी धाडशी ती. असं जर तुमच्या आजूबाजूला आईबाबांना कोण असेल ना, किंवा घरात जर असेल, अजिबात काळजी करायची नाही. लग्नाचा खर्च ते करायला लावत नाही, अजिबात लग्नाचा खर्च. का माहित आहे? पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात आलाय. पिलू माहित आहे ना? पिलू हा इतका डेंजर प्राणी आहे पिलू. रात्री 3 वाजता एकमेकाला ती विचारतात जेवलं का म्हणून. बरं, सर्दी झाली, खोकला आला, ताप आला, पहिल्यांदा कुणाला कळायला पाहिजे? आई किंवा वडिलांना. पिलूला आधी कळलं. आणि त्या पिलूला व्हॉट्सअपवर बदामाचं चित्र जर पाठवलं, अगदी डॉक्टर देखील जागेवर गेले, तेवढ्या लवकर आजार कमी होते सर. काय ताकद असेल बघायचं. पण मला माहिती नाही सर, 5वी स्कॉलरशिपला पिलूदर्शक आणि घरदर्शक शब्द आहे, त्याच्यात असं लिहिले बरं का, कुत्र्याच्या पिलाला पिलू म्हणतात. कुणाला? आता धाडस व्हायचं नाही, कुत्र्याच्या पिलाला पिलू म्हणतात. मी म्हणत नाही, 5वी स्कॉलरशिप मध्ये आहे. ऐकायला सोपं वाटते ना हे सगळं. एक शेवटचं उदाहरण देतो आणि समारोपाकडे. महत्वाचं उदाहरण आहे. गंमत अशी झाली, इथं आम्ही जास्त आहोत, या माध्यमांच्यात जास्त आहोत. आम्ही बघत देखील नाही की ती मुलं, ती मुलगी योग्य आमच्यासाठी आहे का. महाराष्ट्रातल्या अनेक पालकांचा, आई वडिलांचा ताण सर या गोष्टीमुळे वाढलाय की आपल्या मुलांनी जोडीदार देखील चुकीच्या निवडायला सुरू केले. या गोष्टीने ताण वाढलाय. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं सर,
मधल्या 20 वर्षाच्या कालावधीत मुलींना शिकवायला पाहिजे, मुलांना बाहेर पाठवायला पाहिजे असं म्हणणारे पालक देखील आता ह्या 5-8 वर्षात या गोष्टीसाठी पुन्हा घाबरायला लागले. ही वास्तव आहे. असं का? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण असं की हे पिलूदर्शक घर कसे हे प्रत्येकाच्याकडे चालू आहे आता प्रत्येकाच्या आयुष्यात. कॉलेजमध्ये गेला की ही गोष्ट नसणं म्हणजे आपण मागाय की काय असं वाटतं, वावरत आहोत की काय असं वाटतं. आणि त्या गोष्टीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. मी अनुभवलेलं एक उदाहरण शेवटी आणि समारोप करतो. एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला मी चाललो होतो. संध्याकाळी 7 वाजताचं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाला माझ्याबरोबर त्या तालुक्यातले पोलीस अधिकारी येणार होते. संध्याकाळी 7 वाजताचा कार्यक्रम. दुपारी मी त्यांना फोन केला आणि म्हटलं, सर किती वाजता निघणार? ते म्हणाले, का हो सर? मी म्हटलं, संध्याकाळी तुम्ही अध्यक्ष आहात त्या कार्यक्रमाचे, आपण एकत्र गेलो तर बरं होईल. तुम्ही अगोदर जावा असं मला वाटत नाही, मीही आपल्या बरोबर येईल. तुमची काही हरकत नसेल तर येऊ का तुमच्या बरोबर? ते म्हणाले, काहीच हरकत नाही, पोलीस स्टेशन मध्ये या संध्याकाळी 6-6:30 पर्यंत. 6:30 वाजता मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो. साहेबांच्या केबिन मध्ये बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा पाणी झालं. 7 वाजले, 7:15 वाजले तरी साहेब निघायला तयार आहे. मी त्यांना म्हटलं, माफ करा सर, संयोजकांचा फोन येतोय, आपल्याला निघायला पाहिजे. ते म्हणाले, मला देखील 2 मिस कॉल पडले, निघूयात आपण, पण एक छोटीशी केस आहे, ती केस सोडूयात आणि आपण जाऊयात. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी बेल मारली. पलीकडच्या केबिन मध्ये एक पोलीस एका दिदीला आणि एका दादाला घेऊन इकडे केबिन मध्ये. साधारण 19-20 वर्षाची ती दिदी असेल आणि 23-24 वर्षाचा तो मुलगा असेल. त्या दिदीनं काळी ओढणी बांधलेली होती. त्या मुलग्याकडे बघितलं, जीन पॅन्ट, टी शर्ट, केस कुठेतरी इकडे तांबडे केलेले असेल. त्या मुलाकडे बघितल्या माझ्या लक्षात आलं सर, 5 रुपये देखील कमवायची लायकी नाही या मुलाची, पात्रता नाही या मुलाची. त्या दिदीला प्रश्न विचारला पोलीस अधिकाऱ्यांनी, मला काय झालं? ते म्हणाले, सर आम्ही 15 दिवसापूर्वी घर सोडले. मग आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले, मगाशी या मुलाच्या आई वडिलांना पोलिसांनी फोन लावला. 40-45 किलोमीटर अंतरावरती घर आहे त्या मुलाचं. यायला गाडी नाही त्यांना, रात्र होते, जंगल आहे मधून. एक काम करा, आजचा दिवस तुम्ही थांबा, उद्या सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवूया. ती मुलगा आणि मुलगी बाहेर गेली, काहीतरी बोलली, परत आली. म्हणाले ठीक आहे, पण साहेब आम्ही पोलीस स्टेशन मध्ये राहणार. साहेब म्हणाले, दीदी माफ कर, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, इथं लेडीज कॉन्स्टेबल अलाउड आहे, मला तुला इथं नाही ठेवता येत रात्रीच. तर मग एक काम कर, मी तुला 2 पोलीस देतो, गाडी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथं राहा, सकाळी ये, तुझ्या आई वडिलांना बोलवून घे. मुलगी ऐकायलाच तयार नाही, म्हणाली आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले, बाळा माझ्या नियमात बसत नाही, मला शक्यच नाही, तुला ठेवता येत नाही इथं, मी तुझी सोय करतोय, तुला पुढं सोय देतोय. त्या साहेबांना मी फोन करून सांगितलंय, तिथं जा. तर मुलगी ऐकायला तयार नाही. मुलगी म्हणाली आम्ही इथंच राहणार. साहेबांनी सगळं सांगून बघितलं आणि साहेब मुद्दाम तेव्हा ती मुलगी म्हणाली की याला काय होतंय, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन आम्हाला संरक्षण मिळत नाही. साहेब परत खुर्चीत बसले. म्हणाले, दीदी मगापासून तुला मदत करायचा प्रयत्न करतोय आणि तू संरक्षणाचं म्हणतेस, कुणापासून भीती वाटते तुला सांग, मी त्यांना फोन करून सांगतो की मुलगी माझ्या ताब्यात आहे म्हणून. 19-20 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन मध्ये माझ्या समोर काय म्हणाली माहिती आहे? माझ्या वडिलांपासून आणि मामापासून मला धोका आहे. एक शब्द बोलता आला नाही. ती जन्माला आली असेल तेव्हा तिच्या वडील रात्रभर झाले असतील, हवं नको ते सगळं दिलं असेल, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या मुलगीला जपली असेल. कधी सण असेल ना आणि घरात खिशात पैसे नसतील तर वडील बाहेर वाटतं ते करेल, पण मुलगी घरात असताना सण करायचं कधी वडील थांबत नाही. वडिलांना कोणी चांगलं काय खायला दिलं तर रुमालातनं, पिशवीतनं जी गोष्ट मिळेल त्याच्यातनं वडील घराकडे बांधून आणतात. आणि 19-20 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन मध्ये सांगते की वडिलांच्या पासून धोका आहे. मी अशा काही ठिकाणी गोष्टी बघितल्या की मुलग्यानं चूक केली, मुलग्यानं कुठल्या तरी मुलीची छेड काढली म्हणून मुलीकडल्या मंडळीने मुलग्याच्या वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये मुस्कळात मारले मुलीच्या मंडळीने आणि वडील शांत डोळ्याने टिके करत उभा राहिला. ते बघितले. आता इथे एक गोष्ट नमूद करतो, माझा स्वतःचा प्रेमविवाहाला अजिबात विरोध नाही, अजिबात विरोध नाही. माझा अजिबात प्रेमविवाहाला विरोध नाही. माझी फक्त एक अट आहे,
पात्रता, क्षमता आणि लायकी सिद्ध केल्याशिवाय या गोष्टीच्या वाट्यावर जायचं नाही. प्रेमविवाहाला माझा सपोर्ट आहे, पण आधी स्वतःची लायकी सिद्ध करायची. मुलगा डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, बाप मुलीच्या त्या आनंदासाठी स्वतः सहभाग घेतो. मुलाच्या आनंदासाठी बाप 2 पावलं पुढे जातो. पण पहिल्यांदा या गोष्टीची आपली पात्रता सिद्ध करायला पाहिजे. आणि ते जर सिद्ध करता आले तर निश्चितपणे समाज, घरातली माणसं, आजूबाजूची लोक तुमची गोष्ट मान्य करतात. आम्हाला ही मुलांना सांगावं लागेल आजच्या काळात की योग्य वयात योग्य गोष्टी करता आल्या पाहिजेत. योग्य वेळेस आम्ही योग्य ठिकाणी असलो पाहिजे. झाडावरचा आंबा पाडाला यायच्या अगोदर तुमच्या हाताला सापडतोय म्हणून घरात आणून तो पिकवता येत नाही. पाड आल्यानंतरच तो आंबा पिकवता येतो. ज्या काळात जे करायला हवं त्याच गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. हे जर आजच्या मुलांना आम्ही शिकवू शकलो तर आम्ही पालकत्व निभावलं असं म्हणता येईल. तर तुम्ही सगळेजण निभावाल. आतापर्यंत बोललो त्यातला माझा एकही शब्द नाही. बोलता बोलता एखादा शब्द चुकण्याची शक्यता आहे, घसरण्याची शक्यता आहे. आता आणि ते हे माध्यम समोर आहे सर, कशाची भीती वाटत नाही तेवढी याची भीती वाटते. आणि त्याच्या मागे उभारणाऱ्या असणाऱ्या माणसाची जास्त भीती वाटते सर. कारण की युट्यूबला सगळं चांगलं मिळायला पाहिजे म्हणून मागचं पुढचं कट केलं जातं आणि ते टाकलं जातं. इंद्रिकर महाराजांचा देखील लोकांनी कार्यक्रम केला, त्यांना त्रास झाला. मी तर खूप सामान्य माणूस आहे, तर असा एखादा शब्द चुकण्याची, घसरण्याची शक्यता आहे, तर तो माझा मला परत करा. जे चांगलं होतं, जे योग्य होतं, जे तुमच्यासाठी गरजेचं होतं, ते सगळं तुमचं आहे, घेऊन जा. जाता जाता मंगेश पाडगावकरांच्या शब्दात एक गोष्ट सांगतो आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानचं मी सर आभार मनापासून व्यक्त करतो. कारण मला तुमच्याकडे कुणीही बघितलेलं नव्हतं, ऐकलेलं नव्हतं. आदरणीय कंद सरांच्या एका शब्दावरती तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. इतक्या चांगल्या लोकांच्या समोर व्यक्त होता आलं याचा मनस्वी आनंद आहे. मी 3 पुस्तकांचा लेखक आहे. मला कंद सरांनी एक पण गोष्ट सांगितली होती, संयोजकांनी देखील सांगितली होती. त्यातलं माझं स्पीड ब्रेकर हे पुस्तक महाराष्ट्रात सध्या गाजतंय. आणि माझे मित्र दिनेश अत्रिंग सर आहेत, ते स्वयंप्रेरणा पुस्तकाचे लेखक आहेत. तर तीही पुस्तकं आणावीत असं सांगितलेलं होतं, ते आणलेले आहेत. हे सगळं हा सोहळा साजरा करण्याचं सामर्थ्य तुमच्या सगळ्या प्रतिष्ठानला दिलं. ते मयुरेश्वरांच्या समोर सादर करता आलं, त्याचा मनस्वी आनंद आहे. हे कायमस्वरूपी सर लक्षात राहील. या सगळ्या गोष्टींच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. जाता जाता मंगेश पाडगावकरांच्या शब्दात इतकंच सांगतो, भिवून पाऊल टाकू नका, भिवून जग पाहू नका. भिणाऱ्याला कोणी आकाश पाहू देत नाही, भिणाऱ्याला कोणी प्रकाश पाहू देत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायात न संपणारा प्राण आहे आणि तुमच्या पंखात गौरवणी झेपावणारा प्राण आहे. नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस आकाश घेऊन येतो आहे. धन्यवाद.